सौ स्वामीताई सोनार, जे सुप्रसिद्ध भागवताचार्य, समाज प्रबोधनकार, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर धुळे. आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये स्वामींनी दिलेल्या तारखेला बरोबर स्वामींची प्राणप्रतिष्ठा. आणि खूप मोठं ज्ञानाचं सागर आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला भगवद्गीता एक समर्पित त्या ठिकाणी ठरेल. त्याचे मनापासून जर वाचन केलं तर नक्कीच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी नक्कीच भेटतील. आणि स्वामी आपल्यावर कृपा कशी करतील, ते स्वामींच्या जवळ आपण कसं जाऊ शकू, याचाच विचार या पारायणांच्या माध्यमातून भक्ताने प्रत्येकाने करायला हवा. तर तारक मंत्र जो आहे, तारक मंत्र तर असं समजा की अमृत, मी अमृत हे नाव दिले तारक, की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अत्यार्की अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. सगुण निर्गुण गुणांचे गुण हरिविन मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीसी भजे, ज्ञान देवधानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मोजन्मी पुण्य होय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते, राजश्री आणि कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांच्या विशेष मुलाखत सत्रामध्ये एक आध्यात्मिक व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी एक विशेष आध्यात्मिक उंची गाठलेली आहे आणि ज्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरती सेवेकरांना जोडलं. स्वामी सेवेचा प्रचार प्रसार एक उत्तमरित्या ज्यांनी केला, अशा असो स्वामीताई सोनार, म्हणजे सुप्रसिद्ध भागवताचार्य, समाज प्रबोधनकार, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर धुळे, आज आपल्या सोबत स्वतः आहेत. ताई, स्वागत आहे आपलं आमच्या विशेष मुलाखत सत्रामध्ये. स्वामी ओम स्वामी समर्थ. नक्कीच ह्या मुलाखत सत्राच्या माध्यमातून आपण आज स्पिरिच्युअल जे आपले क्वेश्चन्स आपल्याला मिळालेले आहेत ते स्पिरिच्युअल क्वेश्चन्स आपण विचारणार. आध्यात्मिक क्षेत्रातले प्रश्न असतील आणि मुळात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आज ताई आहेत आणि तेच आपल्या सर्व मार्गदर्शन करणार आहेत की कशा पद्धतीने आपण महाराजांची सेवा केली पाहिजे, सेवेचं महत्व. त्याचप्रमाणे अनेकांना अनेक प्रश्न असतात, सुखी जीवनाचं रहस्य काय, यशस्वीतेचं रहस्य काय, ह्या संदर्भात अनेक प्रश्न मी आज या ठिकाणी ताईंना विचारणार आहे. त्याचे एक नक्कीच एक समर्पक उत्तर देतील. ताई, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी असेल, तुम्ही एक विशिष्ट आध्यात्मिक उंची गाठलेली आहे आणि आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतच एक आपण स्वामीताई सर्वांसाठी झाला, स्वामीताई म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला. हा जो संपूर्ण आध्यात्मिक प्रवास होता, ह्या संदर्भात आपण काय सांगाल? स्वामी समर्थ. ऍक्च्युअल माझं खरं नाव सुवर्णा राजेंद्र सोनार हे आहे. मी ही सर्वसामान्य गृहिणींसारखीच गृहिणी होती आणि आजही आहे. पण सुवर्णा सोनार आणि ते स्वामीताई सोनार, स्वामीताई हा इथपर्यंतचा प्रवास म्हणाल तर अतिशय कष्टाळू, अतिशय संकटमय, अतिशय म्हणजे काट्यांचा मार्ग. अध्यात्म म्हटल्यानंतर काट्यांचा मार्ग इतकं सोपं नाहीये की जसं बाजारात गेलो, भाजीपाला आणला आणि झालं, अजिबात नाही. पहिली गोष्ट अध्यात्म, हा अध्यात्मात येणं, कोणतीही व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती, कुठलीही व्यक्ती अध्यात्मात आली म्हणजे ती पूर्वापार तिच्या पूर्वसंचितानुसारच येत असते. तिच्या पूर्वकर्मामुळे ती भगवंत तिला या मार्गामध्ये ओढून घेत असतो किंवा तिच्याकडनं अध्यात्माचं कार्य करून घेत असतो. तर असं सर्व मलाही कल्पना नव्हती की मी असं काही करू शकेल किंवा मी असं काही अध्यात्म कार्यामध्ये पुढे सरकेल किंवा माझ्याकडनं स्वामी काही करून घेतील, असं कुठलाही विचार माझ्याही मनात नव्हता. मी फक्त आपलं एक डेली रुटीन, की संतांनी जो पाया बांधून दिला अध्यात्माचा, संतांनी घातलेला, जसं तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई यांनी किंवा ज्ञानेश्वर माऊली यांनी जो पाया घालून दिला अध्यात्माचा, की कर्म करा आणि नामस्मरण करा, की आजच्या कलियुगाला कर्तव्य श्रेष्ठ तर सांगितलंच आहे भगवंताने, कर्म श्रेष्ठ तर सांगितलंच आहे. पण भगवंताला माहित होतं की कर्म करताना हा मनुष्य किंवा जीव, हा प्राणी संसारामध्ये इतका अडकून जाणार, इतका गुरफटून जाणार आणि भौतिक सुखांमध्ये एवढा अडकणार, तर तो देवाला मानेल की नाही मानेल, ही मोठी
दयनीय अवस्था जेव्हा भगवंताने 8वा अवतार संपवला, श्रीकृष्ण अवतार, त्यावेळेला झालेली होती. म्हणून देवाने संत जन्माला घालून संतांना संसाराला लावलं. नवे नवे तुकाराम महाराजांच्या 2 बायका होत्या, गोरखकुमारांच्या 2 बायका होत्या, की संसार करून परमार्थ कसा साधायचा हे संतांना मार्गदर्शक गुरु बनवलं आणि त्यानुसार आपल्याला जीवन जगायला त्यांनी भाग पाडलं. आणि थोडासा तोच स्वामींनी कदाचित मला त्या मार्गावर नेलं आणि संतांचे चरित्र वाचून 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 जीवनात कुठेतरी एक जाणीव व्हायला लागली की अरे आपण संसार खातो पितो, रांधावाडा उष्टी काढा हे तर प्रत्येकाचंच काम झालेलं आहे, पण निदान हे करताना जर आपण भगवंताची सेवा केली तर निश्चितच आपल्याला कुठेतरी एक आधार मिळणार आहे किंवा जीवन जगायला आधार मिळणार आहे. तर त्या पद्धतीने स्वामींनी मला एक बालपणापासूनच या मार्गात ओढून घेतलेलं होतं. आणि बालपणात तेव्हा समज नव्हती की काय असतं, भक्ती काय आहे किंवा भगवंताची सेवा काय आहे, हा कुठलाही प्रकार माहित नव्हता. बस एक बालपणामध्ये देवाला जायचं, दर्शन करायचं, नमस्कार करायचा आणि स्वामी स्वामी म्हणायचं, एवढंच फक्त. हे करता करता स्वामी माझा मित्र कधी झाला मलाही कळलं नाही. माफ करा, काही भक्तांच्या मनात कदाचित दुखेल की स्वामींना मी काय करते, पण स्वामी माझा बालपणाचा मित्र, बालपणाचा मित्राचा प्रियकर कधी झाला हे पण मला कधी कळलं नाही. आणि करता करता त्या प्रेमामध्येच बस येता जाता उठलं स्वामी, बसला स्वामी. जे संत सांगून गेलेत की बस येता जाता तुम्ही कर्म करा आणि नामस्मरण करा, कर्म करा, नामस्मरण करा, तोच थोडाफार प्रकार म्हणा किंवा पद्धत म्हणा, ती पद्धत स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली. आणि प्रत्येक कर्मामध्ये मग आता स्वामी यायला लागला की स्वामी बघ रे, मित्र स्वामी झाला, मैत्रीण स्वामी झाला, भाऊ स्वामी झाला, आई वडील स्वामी झाले, प्रियकर स्वामी झाला आणि सगळं सगळं जीवनच स्वामी स्वामी व्हायला लागलं. आणि करता करता ह्या सगळ्या प्रकारामध्ये घटना, चमत्कार म्हणा तुम्ही त्याला, किंवा भगवंताची अनुभूती म्हणा, किंवा अस्तित्व, भगवंत काहीतरी तुम्हाला देत असतो. जसं प्रेमी आणि प्रेयसी दोघं जण असतात, एकमेकांचं प्रेम ऍक्सेप्ट करतात, तसं आता आजच्या कलियुगाला हे कठीण आहे की भगवंत कधी आपलं प्रेम ऍक्सेप्ट करतो का. पण मी चॅलेंज देते ह्या गोष्टींना की भगवंत सुद्धा आपलं प्रेम ऍक्सेप्ट करतो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. संतांचे अनुभव तर आपल्या समोर आहेतच. संतांच्या घरामध्ये राबला, संतांची धुणं धुतली, भांडी घासली, गौऱ्यात आपल्या, हे तर सगळं सर्वश्रुत आहे. नाथांच्या घरात 36 वर्षे चाकरी केली, हे ऐकून होतो. पण त्यावेळेला वाटायचं की खरोखर आला असेल का, खरोखर केलं असेल का. पण मला माझा जीवनाचा अनुभव सांगतोय की तो प्रत्येक घडीला तो माझा, जेथं तुकाराम महाराज म्हणतात की जेथे जातो तिथे तू माझा सांगाती, तो प्रकार माझ्या जीवनाशी घडायला लागला. मला संकट यायला लागली की मी फक्त स्वामी बघ रे, स्वामी बघ रे. कारण मला भाऊ आहे, पण शेवटी तो त्याच्या संसारात व्यस्त, मी माझ्या संसारात व्यस्त, माझ्या संसाराच्या अडचणी. आणि मला वाटतं एका स्त्रीने आपल्या उंबरठ्याच्या आतच आपल्या अडचणी किंवा आपल्या मर्यादा राखून ठेवाव्यात आणि त्या शेअर करण्यासाठी तिला कोणीतरी असावं. म्हणून स्वामीच माझा सर्व काही, सर्वश्रेष्ठ असा गुरु पण होता आणि सगळंच, आई वडील सगळे नातेवाईक तो होता. त्याच्यामुळे मी त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत गेल्याने तो माझा कधी झाला हे माझं मलाही कळलं नाही. आणि करता करता मग घरामध्ये एक एक घटना, जसं दुधावर प्रगटले, त्याच्यानंतर स्वामी माझ्याकडनं स्वामीने पायी यात्रा करून घेतली धुळे ते अक्कलकोट. त्यावेळेला धुळ्यातली पहिली अक्कलकोटची पायी यात्रा होती, जी स्वामींनी मला पुढे हे करून, मेंबर करून पुढे मला काढायला लावली. तर त्या यात्रेत मला स्वामी एका मुलाच्या रूपात लाकडी खडावा देऊन गेले. त्याच्यानंतर पायी यात्रेत मला एका शेतकऱ्याच्या रूपातही भेटले. असे बरेच किस्से एक 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 घडायला लागले. पण मला काही समजत नव्हतं की असं का होतंय माझ्याशी, कारण त्यावेळेला अज्ञान होतं, त्यावेळेला कळत नव्हतं की होतं काय नेमकं. आणि इतकं सोपं नाही, लोक विश्वास ठेवत नाहीत या घटनांवर, इतकं सोपं नाही, कलियुग आहे. त्यामुळे कुणाला सांग, पण प्रत्येक घटना ही स्वामींनी बहुतेक पब्लिक समोर घडवलेली. त्याच्यामुळे मी आज एवढ्या याच्याने तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकते, पब्लिक समोर. घरात घटना घडली 4 लोकांमध्ये तर लोक कोणी विश्वास ठेवत नाही, पण जेव्हा 4 जणांसमोर घटना घडते त्यावेळेला आपोआपच लोक विश्वास ठेवायला लागतात. असं करता करता बऱ्याच अशा अडचणी आल्या, संकट आले, पूर्ण रोडावर आणलं. इतकं सोपं नाही, मी आधीच म्हटले की अध्यात्म काट्याचा मार्ग आहे, पूर्ण रोडावर आणून टाकलं. तर त्यावेळेला फक्त एकच ध्यास होता की बस स्वामी तू सोबतीला आहे ना, मला काहीच घेणं देणं नाही. तुझी साथ असते ना स्वामी, ब्रह्मांडाची साथ मला असणार आहे, मला तुझी साथ दे, मला दुसरं कोण नको, मला शेजारी नको, पाजारी नको, नातेवाईक नको, मला समाज नको, मला कुणीही नको, मला फक्त तू आणि तू हवायस. एवढंच त्याला मागणं असायचं आणि तो खरोखर साथ देत गेला. आणि ज्यावेळेला आम्ही इकडे ह्या आकाशवाणी केंद्राच्या
बॅक साईडला सैनिक कॉलनीजवळ हा परिसर आहे. या जागेवर स्वामींनी ज्या वेळेला आणलं, आमचे आधीचे प्लॉट होते इथं, या जागेवर ज्या वेळेला इथं आणलं स्वामींनी, ही जागा अक्षरशः पूर्णतः स्मशानभूमी. इथं प्रेत गाडलेली, इथं एका मुलीला बलात्कार झालेला, तिचे तुकडे करून फेकलेले, इथं जवळ मोठी खदान आहे, त्या खदानवर दरवर्षाला गणपती विसर्जनाला मुलं ऑन द स्पॉट तिथं जायचे, जे सापडायचेही नाहीत. अतिशय भीतीदायक अशी ही जागा, या म्हणजे मेलेली तर सोडलेली जागा लोकांनी, पण कुत्रही फिरकायला घाबरेल अशा जागेत स्वामींनी आम्हाला आणलं. आणि अशा जागेवर लाईट नाही, पाणी नाही, वस्ती नाही, काहीच नाही, अशा जागेवर 10 बाय 10ची शेड उभी केली आणि तिथं संसार आम्ही थाटला. संसार थाटल्यानंतर काय करायला लागला, लोकांना वाटायला लागलं कोण असेल इथं, कसे राहत असतील, म्हणून झुंडीच्या झुंडी लोकांची, बायकांची मला भेटायला यायला लागले. प्रत्येक जण एकच विचारायचा, ताई तुम्हाला भीती नाही वाटत का, ताई तुम्हाला भीती नाही वाटत का. मी एकच सांगायची, मला कसली भीती आली, तोपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती की इथं काय असं आहे, या गोष्टीची मला कल्पना नव्हती. तर लोकांना मी एकच सांगायचे, आहे ना तो माझा बघणारा, आहे ना तो माझा बघणारा. लोक घरात जायचे, देव घरात जायचे, हा त्यांना काय दाखवायचा, लोक थरथर करत बाहेर यायचे, म्हणायचे नाही इथं प्रत्यक्ष बसलेत, इथं प्रत्यक्ष बसलेत. एवढाच प्रत्यक्ष लोकांनी अक्षरशः आमच्याविषयी पैज लावली होती, मुलं माझी लहान लहान, आणि पैज लावली ती लोकांनी की एक तर 4 दिवस हे हौशेने राहतील, एक तर पळून जातील, किंवा यांची प्रेत बाहेर काढावी लागतील, पती पत्नी आणि मुलांची. अशी परिस्थिती लोकांची झालेली होती. पण स्वामींची कृपा आघात होती. समोरून प्रेत जात होते, आमच्या समोर प्रेत जाळली जात होती. माझी मुलं जेवायला बाहेर उघड्यावर संडासला वगैरे शौचाला जायचे, तर त्यावेळेला हातामध्ये कवट्या, हाडं घेऊन यायचे हातामध्ये, अक्षरशः अशी परिस्थिती. खिशांमध्ये विंचू निघायचे, सगळं, साप म्हणे मी, बेडकं म्हणे मी, सरडे म्हणे मी, सगळे प्रकारचे सरपटणारे प्राणी घरामध्ये असायचे. आणि पण भीती नावाची गोष्ट स्वामींनी वाटूच दिली नाही. का कुणास ठाऊक, एक वेगळ्या प्रकारची शक्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि असं करता करता मग पब्लिसिटी वाढायला लागली. त्याच्यानंतर विहीर खणली, तर त्या विहिरीची गंमत अशी की इथं 50 फुटापर्यंत खोल विहिरी आहेत. जानेवारी ते जून इथं विहिरींना पाणीच नसतं. धुळे म्हटल्यानंतर सगळ्यांना परिस्थिती माहितीच आहे. पण आपली विहीर 21 मेला म्हणजे 12 मे पासून खणायला सुरुवात केलेली होती. आणि 21 मे 2008ला मी स्वामींना सांगितलं, म्हणजे मला अक्कलकोटला घेऊन चल, मी बेचैन झालेली, तू काही कारण मला अक्कलकोटला घेऊन चल. आणि ज्यावेळेला मला अक्कलकोटला जायची वेळ आली, मी यांना म्हटलं विहिरीला पाणी लागलंय का बघूया. मी सांगते विहिरीला पाणी लागलं, हे म्हणतात पाणी लागलेलं नाहीये. मी सांगते संध्याकाळशी तर पाणी लागणार आहे, माझ्याशी कोणीच वाद घालू नका. आणि असं करून आम्ही लोक तिकिटाचा पास काढायला गेलो, सोलापूर गाडीचा. संध्याकाळी जायला निघालो, तिथं विहीर खणणारे होते, त्यांना सांगितलं, ते म्हणे काहीच नाहीये, तुम्ही टेन्शन करू नका, तुम्ही जा. आम्ही अक्कलकोटला जायला नको, स्टँडला पोहोचलो, तोपर्यंत घरून त्या विहीर खणणाऱ्यांचा फोन येतो, भाऊ इथं पाणी लागलं म्हणून. म्हणजे स्वामी असा एक एक शब्द माझा खरा करायला लागले. आणि तशी मग लोकांना एक विश्वास वाढायला लागला, लोकांना अनुभव यायला लागले. आणि तदनंतर मग मंदिर बांधण्याचे, मग पायी यात्रा आदल्या वर्षी म्हणजे 2007 साली पायी यात्रा झालेली होती. आणि 2008 साली त्यावेळेला धुळ्यामध्ये दंगल उसळली, आणि दंगलीमुळे मग पायी यात्रा होऊ शकली नाही. मग आम्ही लोक सगळे जवळपास 17 लेडीज, योगेश ट्रॅव्हल्स म्हणून आहे धुळ्यामध्ये, त्यांची 17 सीटर गाडी घेतली. 2 मुलं, माझा मोठा मुलगा आणि एक त्याचा मित्र होता, असे 2 मुलं, आम्ही सगळेजण अक्कलकोटला जायला निघालो. आणि अक्कलकोटला जाताना झालची टोपली, त्याच्यामध्ये स्वामींनी दिलेल्या त्या पादुका, एक संगमरवरी दगडाची मूर्ती माझ्याकडे स्वामींची, ती मूर्ती असं घेऊन स्वामींना भेट घालायला म्हणून आम्ही अक्कलकोटला निघालो. जाताना परळी वैजनाथला गेलो. परळी वैजनाथला गेल्यानंतर रात्रीचे 9 वाजले होते, गर्दी मंदिरात होतीच. आणि मी ती शिवाची भेट घालण्यासाठी म्हणून ती परडी त्या पुजाऱ्यांच्या हातात दिली. पुजाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर पुजाऱ्यांनी, मी आपला जप चालू केलेला, शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, जप चालू असताना माझे डोळे बंद, आणि अचानक माझे डोळे उघडले. आणि उघडल्यानंतर स्वामींच्या चेहऱ्याकडे, मूर्तीकडे जेव्हा मी बघितलं, न भूतो न भविष्य त्याचा चमत्कार झालेला होता. स्वामींच्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण झालेलं होतं. आणि ती स्वामींची मान शंकराच्या पिंडीपुढे अशी झुकलेली होती. ते बघितल्याबरोबर मी पटकन स्वामींना घेतलं, छातीशी कवटायला, रडायला आलं. आणि हा चमत्कार मी एकटीने नाही, तिथं मंदिरात गाभाऱ्यात असलेल्या आमच्या सोबतच्या 17 लेडीज, आणि प्लस तिथले पुजारी, प्लस इतर जे भाविक होते तिथं दर्शनाला आलेले, त्यांनी सगळ्यांनी तो प्रकार बघितला, सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर 1-2 होते
मिठाचे खडे की ज्यांना ते लक्षात म्हणजे येत नव्हतं हे खोटं असू शकतं, त्यांनी ती मान सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण इतकं सोपी गोष्ट नव्हती. 19 नोव्हेंबर 2008 ही घटना होती आणि आम्ही लोक अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेल्यानंतर ती मान मात्र तिची सरळ झालेली माझ्यासोबत असलेल्या लेडीजने बघितली. त्याच्यानंतर 22 नोव्हेंबरला आमचा मुक्काम सज्जनगडावर, सातारा जिल्हा, सज्जनगड समर्थ रामदास स्वामींची समाधी जिथं आहे त्या ठिकाणी ठरलेला. आणि मग आम्ही साताऱ्याला होतो. साताऱ्यापासून 25 किलोमीटर तो घाट आहे. मग मी यांना सगळ्या लेडीजला सांगितलं की आज आपण आधी भजन करूया आणि त्याच्यानंतर नामस्मरण करूया. हे सांगितल्यानंतर मग एक सुरू झालं. ड्रायव्हर म्हणाला गाडीचा प्रॉब्लेम येत आहे, गाडी एवढा चढू शकणार नाही, आपण न गेलेलं चांगलं. त्याला म्हटलं तुला काय करायचं रे, गाडी चढवणारा तू कोण आलास, चढवणारा स्वामी, तू चल फक्त, बाकी काहीच बोलू नको. आणि मग आम्ही निघालो. गाडीने सुरुवात झाली, लेडीजने भजन चालू केलं. मी क्लीनर सीटच्या एक्झॅक्ट बॅक साईडला बसलेली होती आणि होत असताना काय व्हायला लागलं मलाच कळत नव्हतं. मला काहीतरी वेगळं व्हायला लागलं, वेदनाही नव्हत्या पण काहीतरी जाणवायला लागलं, काय होतंय मला कळत नव्हतं. आणि मी अचानक माझे डोळे गच्च बंद झाले. मला काही म्हणजे डोळे उघडण्याची इच्छा नाही, म्हणजे मी त्या देहात होती की नव्हती मलाच कळत नव्हतं. मग त्याला तुम्ही समाधी नाव देऊ शकतात, त्याला तुम्ही काय होतं मला मी नाही नाव देत त्याला, हे भक्तांनी नाव दिलेलं. नंतर मग त्याच्यानंतर ज्या वेळेला ती गाडी थांबल्यानंतर जेव्हा मी डोळे माझे किलकिले असे हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सगळ्या लेडीज जोरजोरात रडतही होत्या आणि जोरजोरामध्ये नामस्मरणही करत होत्या. तर मी खुनेने त्यांना विचारलं, मला बोलता येत नव्हतं, खुनेने त्यांना विचारलं की झालं काय. मग त्यावेळेला त्यांनी तो किस्सा सांगितला की त्यावेळेला त्या लेडीज सांगतायत की तुमचा चेहरा पूर्ण स्वामींचा, माझा चेहरा बदलला होता, माझे हात बदलले होते, हातात एकही बांगडी दिसत नव्हती, हाताच्या 3 बोटांचं त्रिशूळ झालेलं होतं. समोर ड्रायव्हरने जेव्हा हे दृश्य पाहिलं त्यावेळेला त्याने स्टेरिंग सोडून दिलं चढतीवर आणि ह्या 3 बोटांनी म्हणाले गाडीवर चढवली. स्वामींनी त्रिशूळ केलं त्या 3 बोटांचं आणि ती गाडीवर चढवली. हा प्रत्यक्षदर्शी महिलांनी बघितलेला अनुभव. आणि मग तिथून त्या 3 दिवसामध्ये म्हणाल तर माझी चाल तर पूर्ण ज्यांनी आता स्वामींना प्रत्यक्ष बघितलं ना विषयच येत नाही, पण ज्या कथा ऐकून आहेत किंवा जे चित्रपट बघितलेले आहेत की स्वामी कसे होते, कसे फास्ट चालायचे, पळावं लागायचं भक्तांना, करारी होते, म्हातारी अवस्था वगैरे वगैरे, जे काही त्यांच्याबद्दल शब्दच नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याला. पण त्यावेळेला त्या लेडीज सांगतात की त्या 3 दिवस माझी अवस्था पूर्ण तशीच होती. म्हणजे मला सुचत नव्हतं, जोरात बोलणं होतं, रुबाबात बोलणं होतं, जरब होती आवाजामध्ये आणि माझ्या मागे पळावं लागायचं लेडीजला. अक्षरशः अशी परिस्थिती. आणि ती घाट चढताना ही घटना घडली. गड चढलो, गडावर गेलो, तिथं डायरेक्ट आज्ञा दिली. आता तिथं परिस्थिती अशी की इतर देवतांचे हे घेत नाहीत समाधीस्थानावर किंवा पादुका म्हणा किंवा इतर फोटो म्हणा असं काही घेत नाहीत. तर त्यांना डायरेक्ट ऑर्डर दिले या खडावा पादुका जाऊ दे समाधीस्थानावर. ऑर्डर दिल्यानंतर ते डायरेक्ट म्हणते या ना ताई आम्ही तुमची वाटच पाहत होतो. ही परिस्थिती झालेली. मग त्यांनी त्या खडावा समाधी स्थानावर ठेवल्या ध्यान मंदिरामध्ये. त्यानंतर सकाळी ज्या वेळेला उठल्यानंतर मी त्यांना म्हटलं मला पादुका नाही, म्हणजे त्या पादुकांवर अभिषेक होतोय. जेव्हा मी खाली उतरायला लागली, उतरता माझं लक्ष आहे समोर समाधी रामदास स्वामी बसलेले दोघांच्या मूर्तीवर, दोघांच्या पादुकांवर अभिषेक चाललेला. पुन्हा मी तिथं देहभान विसरले आणि चक्करून तिथं परत पडले. ही जी अवस्था 3 दिवस लागोपाठ चाललेली होती. तर त्याच्यानंतर मग मला काही म्हणजे शून्य झालेली, मला काही एक सुचत नव्हतं काय होतंय माझ्याशी. मग मी स्वामींनी मला क्लिक केलं की पुण्याला तपस्वी काका म्हणून होते, वारलेत ते आता, तर त्यांच्याकडे जाण्याची मला आदेश दिले. मी तिथं गेल्यानंतर जेव्हा तपस्वी काकांनी माझा हात, कारण मला उकल होणं गरजेचं होतं की नेमकं माझ्याशी झालं काय. आज्ञा नसतो, इतकं सोपं नाही कळायला पटकन की नेमकं झालं काय. त्यावेळेला तपस्वी काकांनी ती उकल केली की बेटा तू खूप भाग्यवान आहे आणि खूप भाग्यवान आहेस की तुझा देहाचा ताबा स्वामींनी घेतलेला आहे आणि आता तुझ्या थ्रू स्वामी कार्य करून घेणार आहे. खूप भाग्यवान आहेस म्हणाले, जी स्वामींची इच्छा. आणि तिथून पुढे मग हा सगळा म्हणजे स्वामीताई जे नाव पडलं तर तिथून कोणी स्वामी म्हणायला लागलं, कोणी स्वामीताई म्हणायला लागलं की ज्यांनी प्रत्यक्ष ते रूप बघितलेलं होतं. ते रूप बघूनच त्यांनी तिथूनच माझं नाव बदललं. म्हणजे असं समजा की तिथून सुवर्णा सोनारचं अस्तित्व संपलं आणि स्वामींचं अस्तित्व मग सुरू झालं. मग स्वामीताईपर्यंतचा हा प्रवास झाला. तिथून पुढे मग एक घटना आणखी घडायला लागल्या की इथं आल्यानंतर मग स्वामींनी मला मंदिर बांधण्याचे आणि अन्नदानाचे आदेश दिले.
अन्नदान तर सुरू केलं. मंदिर बांधणं सोपं नव्हतं. अन्नदान मग जसं आता माझ्यासोबत 17 लेडीज होत्या. या लेडीजला किस्सा माहित असल्यामुळे ह्या लेडीज यांनी सुरुवात केली. मग कोणी तांदूळ आणून देणं, कोणी डाळ आणून देणं, कोणी तेल आणून देणं, असं एक एक गुरुवार आम्ही 12 डिसेंबर 2008 पासून अन्नदानाला सुरुवात केली. असं एक एक गुरुवार आम्ही 4 किलो तांदळाच्या खिचडीपासून सुरुवात केली. मग इथं परिसरात भक्त मंडळींना कळायला लागलं. मग 4चे 40 झाले, 40चे 50 व्हायला लागले, 50चे 100 व्हायला लागले. असं मग प्रत्येक जण तो म्हणे मी याला अन्नदान करायचं, तो म्हणे मला अन्नदान करायचं, असं थोडं थोडं सुरू झालं. मग पण मंदिर मात्र काही सरकत नव्हतं. मंदिराचा प्रश्न होता, कारण मंदिर बांधणं तोंडाचा खेळ नाही. आणि मी स्वामींना नाही सांगत होते, स्वामी मला मंदिराच्या भानगडीत पाडू नको, कारण मंदिर आजकाल सांभाळणं म्हणजे एकतर पॉलिटिकल लोक पाहिजे किंवा मग पूर्णतः पैसा पाहिजे. की म्हणजे पॉलिटिकल मीन्स तसा अर्थ घेऊ नका की ज्याला भक्कम किंवा कडक किंवा परिस्थितीने भक्कम आहे की तो सांभाळू शकतो, सर्व खर्च उचलू शकतो आणि तोंडही दिसू शकतो समाजाला, अशीच व्यक्ती पाहिजे. एक लेडीज म्हणून मला शक्य नाहीये स्वामी, इतकं सोपं नाहीये लेडीजला अध्यात्मामध्ये कार्य करणं. आज आपण जे बघतोय, अनुभवतोय, बुवाबाजीचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल मी बोलते, ते मला शक्यच नव्हतं. आणि स्वामींच्या बाबतीत बुवाबाजी म्हटल्यानंतर विषय संपून जात होतो. मग त्यामुळे मला टेन्शन होतं की करायचं काय, पण स्वामींची इच्छाच होती. आणि मग एक दिवस मी खूप मदत बाहेर बघण्याचा प्रयत्न केला की काहीतरी मदत मागू, काहीतरी मदत मागू, पण कुठूनही मदत मला मिळाली नाही. मग करायचं काय. मग एक दिवस अशीच उठली, शिर्डीला गेली, याच्यामध्येच होती मी स्वामींच्या नशेमध्येच, आणि तिथं भेटली 2-3 जणांना की मला तुम्ही मदत करा, काहीतरी माझ्या स्वामी कार्यासाठी मदत करा, माझ्या स्वामींचं मला मंदिर बांधायचंय. म्हणजे विश्वास बसणार नाही, मी डायरेक्ट आमदार साहेबांना भेटले तिथल्या. तर आणि त्यांना म्हटलं बघा माझ्या काकाजवळ समुद्र भरलाय आणि माझ्या बापाचं मला मंदिर बांधायचंय, मला समुद्रातून एखादी बादली काढली तर काही फरक पडत नाही. ते म्हणाले ताई तुम्हाला 10 लाखाची साईंची मूर्ती देतो, मग तुम्ही मंदिराला मदत मागू नका. म्हणजे ठीक आहे तुमची बरोबर आहे, पण त्याची मूर्ती घेऊन मी करू काय. काका काका आहे, बाप आहे, आणि काका बापासारखा नाही होऊ शकत, त्यामुळे मला बापाचं मंदिर बांधायचं, मला काहीतरी मदत करा. सॉरी म्हणाले. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. आणि तशाच त्याच नशेमध्ये मी स्वामी साईंच्या दर्शनाला गेली. साईंना बघितलं, समाधी जवळ होतीस, त्याला रडत त्याला एकच बोलली का रे तू आज सोन्यात बसलायस, पण मला वाटतं की आजही तू भक्तीच प्रिय मानतोयस, तुला सोनं प्रिय नाहीये. बघ मला माझ्या स्वामीचं मंदिर बांधायचंय, माझ्या सख्याचं मंदिर बांधायचंय आणि मंदिरासाठी मला मदत हवीये, तू काही कर आणि मला मदत मिळवून दे. पण हे करत असताना मी कुणाकडे, जर मी स्वतःला पणाला लावलं, जर मी परिपूर्ण असेल आणि जर स्वामींना माझी भक्तिप्रिय असेल तर हे मंदिर येत्या 6 महिन्यामध्ये होईल. येत्या 6 महिन्यामध्ये हे मंदिर झालेलं पाहिजे. पण मी कुणाहीकडे म्हणजे मतलब मीन्स सरकारी मदत मला कोणतीही घेणार नाही, कुठेही मी आता मागायला जाणार नाही. मला एवढंच पाहिजे की हे मंदिर पूर्ण भक्तीवर झालं पाहिजे. एवढं बोलून मी घरी निघून आले. ही गोष्ट होती साधारण सप्टेंबर महिन्यातली 2010ची. आणि 4 ऑक्टोबर 2010ला पितृपक्षामध्ये आम्ही सगळी साफसफाई करत होतो आणि काही लोक बायकांनी मला भिक्षा म्हणून गहू आणून दिलेला होता आणि तो गहू आमच्या 200 लिटरच्या पाण्याच्या बॅरलमध्ये मी तो भरून ठेवलेला होता. आणि छोटस झोपडीवजा घर होतं. दिशा म्हणाल तर दिशेला पहिल्यापासूनच खंड होता, दक्षिणमुखी पहिल्यापासून राहत आलेली, आणि हे घरही माझं दक्षिणमुखीच होतं. किचन ओटाही दक्षिणमुखी होता. दिशेला म्हणजे मुळात अंधश्रद्धेला आळा घातला गेला, स्वामींनीच तो आळा घातला. आणि ऍक्च्युअल स्वामीशी माझं भांडण होतं या विषयावर. ही घटना घडण्याच्या आधी साईंकडे जाऊन आल्यानंतरही मी माझ्या मनामध्ये तळमळत होती की का रे स्वामी, की आज तुझ्या नावाने वास्तुशास्त्र जे वास्तुशास्त्राला माझा विरोध नाही भाऊ, तुझ्या नावाने जे जोडलं गेलेलं आहे की त्यामुळे होतं काय, भावनेच्या आहारी जाऊन लोक मोडलेले घरं तोडतायत, कर्ज काढून लोक वास्तुशास्त्राप्रमाणे घरं बांधतायत. सगळं ज्याच्याजवळ पैसा आहे तो करेल रे व्यवस्थित, पण ज्याच्याजवळ पैसाने ज्याला खाण्याची पडली, 2 वेळची चिंता आहे, मग त्याने तुझी भक्ती करायची नाही का. हा माझा प्रश्न स्वामींना होता की हे असं जर चालत राहिलं स्वामी तर लोक या कर्मकांडामध्ये अडकतील आणि तुझ्या भक्तीपासून दूर होतील. तू असं काहीतरी कर की जेणेकरून सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा तुझी सेवा करता येईल साध्या पद्धतीने, असं काहीतरी तू घडव. ही माझी सारखी मागणी होती. आणि ही घटना
4 ऑक्टोबर 2010 घडली. हे सगळे फोटोग्राफ्स तुम्हाला मिळतीलच. 4 ऑक्टोबर 2010 घडली. मी अशीच बसलेली होती, 4-5 भक्तगण होते. तो ड्रम मधला गहू काढला जात होता साफसफाईसाठी, पितृपक्ष होता. विशेष म्हणजे सगळे नियम स्वामींनी स्वतः धाब्यावर बसवले. जे नियम आपण बनवलेत, जे देवाने बनवलेले नाहीयेत. माझं प्रत्येकाला सांगणं असतं की तुमची नजर देवाकडे ठेवा, दिशा बघू नका. माझं एवढंच सांगणं असतं. आणि तो अनुभूती मला स्वामींनी दिली की मी 4-5 भक्तवर्ग काढतायत. माझे मिस्टरही तिथं होते आणि त्यांनी ते ड्रम मधला गहू काढला आणि मी आपली बडबड करत होती स्वामींना. वाटतं काय स्वामी येडा चाळा लावून दिला माझ्या मागे, की माझ्याकडनं नव्हतं शक्य, तुला करायला यावं लागेल, माझ्याकडनं आवरलं जाणार नाही, तुलाच सांभाळायला यावं लागेल हे सगळं, असं मी बडबड करत होती. आणि त्याच वेळेला त्यांनी ड्रम उचलला. ड्रम मध्ये एवढा गहू होता जो भांड्यात येण्यासारखा नव्हता आणि तो गहू त्यांनी ओतला खाली. आणि तेवढ्यात तिथं दुसरे जे भक्त होते त्या भक्त एकदम जोरात ओरडले की स्वामींची पावलं दिसतात. आणि यांनी पटकन ती पावलं बघायची म्हणून ड्रम खाली ठेवला. आता ड्रम ठेवताना बुड माझ्याकडे झाकण समोरच्या बाजूला असा ठेवला आणि ती पावलं बघायला गेली. माझी बडबड चालू असताना माझं लक्ष त्या ड्रमच्या बुडाकडे गेलं आणि बुडावरचे जोरात ओरडली, स्वामींची पावलं दिसतात. हे बोलल्यानंतर ते म्हणे तू हे काय बघते, तू इथं बघ. तिथं बघितले तर जागेवर सुद्धा, म्हणजे तुम्हाला सांगते, एम्बॉस झाली ती पावलं. गव्हात स्वामी प्रगटले, गव्हातून एम्बॉस झाली तर ती डायरेक्ट बुडालाही तळालाही. ज्या वेळेला आम्ही तो ड्रम कापला, ड्रमचं बुड आम्ही बघायला लागलो तर ड्रमच्या बुडाच्या आतमध्ये, म्हणजे ड्रम मध्ये सुद्धा आतल्या बाजूला सुद्धा बोटांसहित ठसे स्वामींच्या पावलांचे होते. ही 2000 आजही आहेत ती पावलं. म्हणजे जमिनीवरची थोडी विस्कळीत झाली, पण ड्रमच्या बुडाची पावलं आजही जशीच तशी आहेत. हे आता 11 वर्ष होतील ह्या घटनेला, 2010 सालची घटना आहे. तर ही घटना, आणि विशेष या घटनेचं की ही घटना, ही पावलं दक्षिणमुखी होती. दक्षिणमुखी प्रगटली, हे महत्वाचं आहे. दक्षिणमुखी प्रगटले आणि हे बघणारे सगळेच हे झाले आणि सगळ्यांना ताबडतोब मग गर्दी व्हायला लागली, खूप गर्दी व्हायला लागली. या ठिकाणी मला एक सांगता येईल की मला बरेच जण ज्यावेळेला स्वामींनी मला त्या जागेवर मंदिर बांधण्याचे आदेश दिले, मग दृष्टांत झाला स्वामींचा 25 डिसेंबर 2010ला. त्यावेळेला आमचा 31 डिसेंबरला आम्ही अक्कलकोटला भजनाच्या सेवेसाठी जात असतो. ती तयारी चाललेली. 25 डिसेंबरला गुरुवार होता 2010 साली आणि त्याच दिवशी मला स्वप्नात दृष्टांत केला की तुला मंदिर दक्षिणमुखी याच जागेवर बांधायचंय. तर ही आज्ञा झाल्यानंतर मला बरेच नातेवाईकांनी, इथल्या भक्तांनी बरेच जण विरोध करायला लागले की दक्षिणमुखी स्वामींचं मंदिर कसं बांधणार, कारण वास्तुशास्त्र प्रगड होतं झालेलं. दक्षिणमुखी आजपर्यंत फक्त मारुतीची मंदिर ऐकलेली, स्वामींचं मंदिर ऐकलेलं नाही. त्यावेळेला त्यांना एकच उत्तर दिलं, बघा जर ही घटना खोटी असेल, जर स्वामी प्रगटले नसतील हे मंदिर 3, आणि विशेष म्हणजे स्वामींनी मला 5 एप्रिल 2011 ही तारीख दिलेली होती प्राणप्रतिष्ठेची. जेव्हा मी 5 एप्रिल 2011 तारीख बघितली तर त्यावेळेला त्या दिवशी स्वामींचा प्रगट दिवस होता. म्हणजे फक्त 3 महिने स्वामींनी मला हातात दिलेले होते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. आणि 5 एप्रिल 2011ला स्वामींचा प्राणप्रतिष्ठा मला करायची होती. 3 महिने हातात. तर या घटनेतून स्वामींनी एक दाखवून दिलं. मला बरेच जण घराला पाय लावायला या किंवा देवघर बघा हा प्रकार करायला लावतात की या ताई आमचं देवघर बघा, बरोबर आहे का, बरोबर आहे का, योग्य दिशेला आहे का, अमुक आहे का. पण या घटनेतून स्वामींनी पूर्णतः ठामपणे बिंबवून दिलं की दिशा कोणती आहे हे बघू नका. तुमचं मन किंवा तुमचे डोळे फक्त, तुमची नजर फक्त देवाकडे असू द्या. कणाकणात भगवंत आहे, हे प्रल्हादाने जसं पटवलंय आपल्याला, संत पटवून गेलेले, तो प्रत्यक्षदर्शी अनुभव आम्ही घेतला की दक्षिणमुखी स्वामी प्रगटलेत आणि स्वामींची आज्ञा दक्षिणमुखी मंदिर बांधण्याची झाली. तिथं अंधश्रद्धेला पहिला आळा स्वामींनी घातला. आणि तिथं भटजींना ज्या वेळेला सांगितलं प्राणप्रतिष्ठेसाठी, त्यांनी एकच शब्द देऊन टाकला, जो या गोष्टीवर, या घटनेवर नाराज होईल किंवा आक्षेप घेईल तो महापापी असणार आहे. कारण की ही घटना प्रत्यक्ष स्वामींनी, भगवंतांनी घडवलेली घटना, हे काही तुमचं आमचं काम नाही. आणि जर काही वाईट झालं तर स्वामी सांभाळणारे आहेतच. आणि तुम्हाला सांगते, तिथून स्वामींनी मला झोळी धरण्याचे आदेश दिले. तिथून झोळी धरण्याचे आदेश दिले. अक्कलकोटून आम्ही 5 जानेवारीला परत आलो आणि 6 जानेवारीला भूमिपूजन केलं. होतं ते घर तोडलं, कारण घरात किचनमध्ये घटना घडलेली, किचनमध्ये घटना घडलेली ही सगळी. ते घर तोडलं आणि तिथून झोळी धरली आणि भिक्षेवर हे मंदिर पूर्णतः बांधण्यास सांगितलं. भिक्षेवर अन्नदान,
भिक्षेवर झोळी, मंदिर, आणि तिथून मग घराघरात गावागावात भिक्षा फेरी सुरू केली. मग तिथून झोळीत रुपया देईल, 2 रुपये देईल, 5 रुपये देईल, मूठभर देईल, ज्याला जे द्यायचं तो ते देईल, फक्त आपण भिक्षा मागायची आणि मंदिर उभं करायचं, एवढंच फक्त कार्य त्या क्षणी राहिलेलं होतं. आणि कंटिन्यू 3 महिने फिरून स्वामींनी अशी काय गंमत केली की पैशावाला करोडपती असेल त्याच्याही कडे कदाचित मजूर नसतील, पण इथं 25 मजूर अहोरात्र बांधकाम करत होते. अक्षरशः त्या ठेकेदाराचा अनुभव असा होता की तो ठेकेदार म्हणायचा की मला स्वामी झोपू देत नाही. रात्रीचे 4-4 वाजेपर्यंत काम करायचे, परत सकाळी 9 वाजेपासून कामाला हजर राहायचे. हे कंटिन्युएशन चालू होतं. आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये स्वामींनी दिलेल्या तारखेला बरोबर स्वामींची प्राणप्रतिष्ठा झाली. मूर्ती जयपूरहून आणली. मूर्ती बघाल तर मी एकच सांगेल, सगळीकडे स्वामी आहेत, पण माझ्या स्वामीसारखे स्वामी नक्कीच नसणार आहे. हे तर 100% इथे येणाऱ्यांचे हे अनुभव आहेत. हे मी माझं म्हणून मी बोलत नाही. माझे मीन्स आता या शब्दावर तुम्ही म्हणाल तुमचे स्वामी सगळ्यांचे आहेत. सगळ्यांचे असले, बघा आई वडिलांना 5 मुलं असतील, पण माझी आई आहे, माझे वडील म्हणणारे मुलं खूप कमी असतात. हा फरक जो आहे तो फरक यात आहे की माझा सखा आहे, माझा प्रियकर, माझा बाप आहे, माझा भाऊ आहे, माझं सर्वस्व जे आहे त्या सर्वस्वने इथं येणाऱ्या प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे की मूर्ती किती जागृत आहे, साक्षात आहे, नजर साक्षात आहे. कुणाला हसताना दिसतात, कुणाला श्वास घेताना दिसतात, कुणाला आवंठ्या गिळताना दिसतात, कुणाला पोट हलताना दिसतं. म्हणजे हे प्रत्येकाचे अनुभव आहेत. आणि या अनुभवाने लोकांना खूप सारे अनुभव यायला लागले, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. असं एक घटना स्वामी घडवायला लागलेत. आणि मग मग इथं कार्यक्रम होतात. स्वामींच्या आदेशाने इथं वर्षातून 3 कार्यक्रम भक्तांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी होतात. महिन्याची सेवा एका दिवसात करून घेतली जाते. आता जसं आता आमचा म्हणजे वर्षाची सुरुवात जानेवारी संक्रांतीनंतरचा गुरुवार, हा आता 20 जानेवारीला कार्यक्रम आपल्या इथं ठेवलेला आहे भक्तांसाठी. खूप मोठे खाडी नाही, शासनाचे नियम पाळून आपण कार्यक्रम करणार आहोत 50-50 लोकांमध्ये. तर भक्तांच्या म्हणजे त्यांच्याकडनं बघा, घरी संसार म्हटला की सेवा होत नाही किंवा ती भक्ती केली जात नाही, उपासना होत नाही, हा जो प्रॉब्लेम आहे. आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह न होण्याची कारणही त्याच्यामागे बरीच दडलेली असतात. तर त्याच्यामुळे इथं लोकांकडनं, भक्तांकडनं स्वतः बसून स्वामी ही सेवा त्यांच्याकडनं करून घेतात, निमित्त मला करतात. आणि महिन्याची सेवा एका दिवसात ज्यावेळेला होते, दिवसभराचा कार्यक्रम असतो, संगीतमय कार्यक्रम असतो की जेणेकरून भक्तांचं संगीतमय याच्याकरता की दिवसभर बैठक सोपी नाहीये. दिवसभर भक्तांना तेवढंच ताणून धरणं, तेवढंच मनापासून बसवणं सोपं नाहीये. म्हणून मनाला तल्लीनता यावी म्हणून संगीताचा आधार जो पहिल्यापासून भगवंत घेत आला, संतांनी घेतला, तो आपण करतो की संगीताच्या आधारे मनाला तल्लीनता येते आणि त्यांना म्हणणाऱ्यालाही एक वेगळा आनंद मिळतो. तर ह्या वेळेला आपण तारक मंत्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे 20 जानेवारीला. अखंड तारक मंत्र दिवसभराचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यानंतर जून महिन्यात एक कार्यक्रम होतो, स्वामी स्तवन म्हणून आहे, नाही जन्म नाही नाम. हा सुद्धा महिन्याचा कार्यक्रम एका दिवसात घेतला जातो. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे वर्षाचे हे 3 कार्यक्रम हे फिक्स आहेत. त्याच्यानंतर स्वामी प्रगट दिनाचा 8 दिवस कार्यक्रम होतो. 8 दिवस मग कधी कीर्तन सप्ताह असतात, कधी भागवत असतं. स्वामींच्या कृपेने स्वामी माझ्याकडून आता संगीतमय भागवत कथाही करून घेतात. प्रत्यक्ष स्वामीच कथा सांगतात ती सुद्धा. त्याच्यानंतर समाज प्रबोधनाचं कार्य तर आहेच. त्याच्यानंतर स्वामींचा समाधी दिनाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते. त्याच्यानंतर स्वामी गोकुळाष्टमीला दुधावर जे प्रगटलेत, तर गोकुळाष्टमी स्वामी जोरदार करून घेतात. गोकुळाष्टमीच्या दिवशीला स्वामींच्या मूर्तीला पूर्णतः कृष्ण रूप आपण देतो. आणि रात्री 12 वाजता लोकांचा खूप वेगळा अनुभूती स्वामी देतात, ज्यावेळेला रात्री 12ला जन्म साजरा होतो. आणि त्याच्यानंतर भंडारा असतो. दुसऱ्या दिवशी 56 भोग लावले जातात स्वामींना. गोपाल छोटीशी दहीहंडी करतो आणि त्याच्यानंतर तो 56 भोगांचा गोपाल काला करून तो कालाच्या माध्यमातून भक्तांना तो प्रसाद वाटला जातो. असा गोकुळाष्टमीचा उत्सव आहे. नवरात्रात 9 दिवस स्वामींना देवी रूप देतो पूर्ण. रोज साड्या बदलल्या जातात, रोजचा शृंगार होतो. असं एक कार्यक्रम म्हणजे वर्षाचे आमचे 7-8 कार्यक्रम हे फिक्स आहेत ठरलेले. आणि दर गुरुवारी मात्र अन्नदान चालतं, जे भिक्षेवर अन्नदान गेल्या 2008 सालापासून आतापर्यंत चालू आहे. कोविडमुळेच फक्त आता बंद पडलं, कारण भिक्षाही नाही, भिक्षा फेरी नाही, बाहेर निघणंही नाही. आणि कोविडमुळे ते शक्यही झालं नाही. 2 वर्षापासून बंद पडले. दर गुरुवारचं हे अन्नदान होतं.
आता बंद आहे. पालखी सोहळा चालतो दर गुरुवारी स्वामींचा. जसं अक्कलकोट इथं पालखी सोहळा चालतो त्या पद्धतीने पालखी सोहळा चालतो. कोणतंही कर्मकांड नाही, गंडे, धागे, दोरे किंवा तोडगे कुठलाही असा प्रकार नाही की जेणेकरून भक्तांच्या भावनेशी खेळलं जाईल. सत्यापर्यंत कसं पोचायचं, सत्य स्वीकारा, जे संत सांगून गेलेत, भक्ती कशी करायची, तोच थोडासा प्रयत्न स्वामी माझ्याकडनं करून घेत आहे. नक्कीच श्रोते हो, आपण जवळ तब्बल 35 मिनिटं सलग या ठिकाणी बोलल्यात. ते अंगावर शहारे आणणारा हा अनुभव या ठिकाणी नक्कीच असेल. नक्कीच सगळ्या श्रोत्यांना एक अनुभव सुद्धा आला असेल. साक्षात महाराजचा हा अनुभव या ठिकाणी सांगतायत. खूप छान वाटलं ताई, आपण इतका सुंदर अनुभव आपल्या या ठिकाणी सांगितला. श्रोते हो, कुठेही अंधश्रद्धा नसून पूर्णपणे श्रद्धेच्या बळावरती एवढं सगळं मोठं कार्य स्वामीताईंनी आज या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच तुकाराम महाराजांचा एक अभंग मला या ठिकाणी आठवतो की विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंब लोण करा सावळ्याला, दूरच्या भेटीला बहु आवडीचा, जीवन सरिता नारायण, सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी, मी माझ्या माहेरी धन्य झालो, तुका म्हणे माझा आला सखा हरी, संकट निवारी पांडुरंग. नक्कीच ताई, मला माझ्या मताने हा अभंग आपण सार्थ या ठिकाणी ठरत आहात, कारण साक्षात स्वामी महाराज आपल्या घरी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या माध्यमातून स्वामी कार्य मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोहोचावे त्या ठिकाणी ठरवला. नक्कीच ते आता सार्थ रूपाने होत आहे. नक्कीच याचा आनंद आहे. पुढचा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मला या ठिकाणी आलेला आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले अनेक ठिकाणं आहेत. त्याच्यात एक मूळ ठिकाण कर्दळीवन आहे, जिथून स्वामी प्रकट झाले. तर त्यावेळेस त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती भक्तांना दिव्य अनुभूती त्या ठिकाणी येतात. आपली त्या ठिकाणी कसा आपला अनुभव राहिला, काय सांगा? कर्दळीवनात स्वामी ज्या वेळेला 2011 साठी तर प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मला एक असं नदी दाखवायचे. मला तेव्हापर्यंत कर्दळीवनही माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. नदी दाखवायचे आणि नदीवर एक स्त्री दाखवायची एका ओढीमध्ये बसलेली, आणि ती स्त्री माझा हात ओढते आणि ये म्हणायची. मला कळायचं नाही काय प्रकार आहे हा, काहीच समजायचं नाही. पण ऍक्च्युअल आहे कुठं कर्दळीवन हे माहित नव्हतं. मग एकदा काय केलं आम्ही, त्याच वर्षी मी सर्व मंदिरातल्या सगळ्या भाविक भक्तांना घेऊन आम्ही बालाजी, श्री शैल्य मल्लिकार्जुन म्हणजे तपास केलेला होता नेमकं आहे कुठं ते. मल्लिकार्जुनच्या डोंगरांमध्ये कुठेतरी आहे एवढं माहित होतं फक्त. तर तिथपर्यंत आम्ही श्री शैल्य मल्लिकार्जुन पर्यंत एक ट्रॅव्हल्सने आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की तिथून जवळपास 600 पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि तिथून ती कृष्णा नदीचं मोठं भव्य पात्र आहे. तर तिथपर्यंत गेलो. तिथून आम्ही सगळ्यांना सांगितलं की मला बोटिंग करायची, नेमकं काय आहे ते सगळं बघायचंय मला. तर ज्यावेळेला बोटिंग, आणि त्याला सांगितलं बोटिंग मला शेवटच्या याच्यापर्यंत घेऊन चाल, जिथून त्या लोकांना माहितीये ऍक्च्युअल कर्दळीवन हा शब्द चुकीचा आहे. हा शब्द चुकीचा आहे. तिथं प्रत्यक्षदर्शी आम्ही जाऊन आलोय, बघितलंय प्रत्यक्ष काय आहे ते. तर तिथं त्या लोकांना कळत नाही आपण कर्दळीवन काय सांगतोय. तिथं गुरुपाद किंवा दत्तगुरु दत्त महाराजांच्याच हिशोबाने ती जागा ओळखली जाते की जसं आपण गुरुचरित्रामध्ये वाचलंय की गाणगा परतून गुप्त झाले आणि श्री शैल्य मल्लिकार्जुन इथं गेलेले, तेवढं दत्तपाद म्हणून तिथं फक्त ओळखतात. मग त्यांना सांगितलं की आम्हाला ते म्हणे तिकडे शक्यच नाही, तुम्हाला आम्ही फक्त बोटिंग करू. आणि तिकडे जाणं आज ह्यावेळेला ह्या ट्रिपमध्ये आमचा विचारच नव्हता. आम्ही फक्त बोटिंग करायचं ठरवलं. बोटिंग केल्यानंतर 25 किलोमीटरची बोटिंग घेतली. 25 किलोमीटर जवळपास 2 तास आम्हाला लागले बोटिंगने. तर तिथं गेल्यानंतर तिथं एक अक्का महादेवी म्हणून गुफा आहे. ती जी स्त्री मला दाखवत होते स्वामी, तिथं गेल्यावर लक्षात आलं माझ्या की अक्का महादेवी म्हणून एक लेडीज होत्या ज्या महादेवाच्या महान भक्त होत्या. त्यांनी आयुष्यभर अंगावर वस्त्र न घालता त्यांना केश शंभार सगळा दिलेला होता की केसांनीच त्यांचं पूर्ण शरीर झाकलेलं असायचं. आणि त्यांनी तिथं तपश्चर्या केलेली होती आणि ती स्त्री मला कदाचित बोलवत असावी असं मला स्वामींच्या त्या दृष्टांतातून जाणवायला लागलं. मग तिथं गेल्यानंतर तिथं नमस्कार वगैरे करून मग प्लॅनिंग ठरवलं आम्ही की जायचं. मग आम्ही 12 फेब्रुवारीला हा साधारण 12 फेब्रुवारी 2012 हा प्लॅनिंग केला आणि 25 भक्त, म्हणजे इतकी भीती होती प्रत्येकाला, त्या चित्त थरारक असा तो अनुभव होता की प्रत्येक जण एकच म्हणायचं कर्दळीवनात जातायत मग तुम्ही परत येत नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी, कारण जंगली श्वापद आहे, अभयारण्य आहे पूर्ण, आणि अशा ठिकाणावर जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही. तुम्ही परत येत नाही, सगळ्यांची निरोप घेऊन जा, सगळ्यांना असं करा. म्हणजे जे माझ्यासोबत येणारे भक्त होते त्यांना घाबरवलं जायचं. मी त्यांना एकच सांगितलं, तुमचा माझ्यावर भरोसा,
असो नसो मला माहित नाही, पण स्वामींवर जर तुमचा भरोसा असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला, एवढंच सांगितलं. आणि मग त्यावेळेला हिंमत, इच्छा प्रत्येकाची असते, पण पाय खेचणारे भरपूर असतात. पण जवळपास 25 जणांनी हिंमत दाखवली आणि आम्ही दोघं पत्नी, माझा मुलगा आणि बाकी सगळी भक्त मंडळी, अशा आम्ही 25 लोक कर्दैवनाच्या यात्रेसाठी निघालो. तुम्हाला सांगते, आमचा छोटा हत्ती आहे, स्वामीरथ म्हणतो आम्ही त्याला, तर त्याच्यावर बसून आम्ही तिथपर्यंत गेलो. कारण खाण्यापिण्याचं साहित्य तिथं काही व्यवस्था आहे नाहीये काहीच माहित नव्हतं. खाण्यापिण्याचं साहित्य, सर्व साहित्य आम्ही लादलं त्या गाडीमध्ये आणि सगळेजण गेलो. 25 किलोमीटरचा बोटिंग प्रवास झाल्यानंतर तिथून आमचा ते कर्दळीवनाचा प्रवास चालू होतो. आता कर्दळीवन मी तर सांगते तुम्हाला पुढे, तर जवळपास ते 7 डोंगर आहेत, एकात एक एकात एक एकात एक एकात एक, उंचीवर आहेत ते भरपूर. आणि ते डोंगर पार केलं म्हणजे असं समजा की चढतीच चढती, तुम्हाला बसायला जागाही कुठे मिळत नाही. चढती एक हातात काठी घेऊन जायचं तुम्हाला. काठीने तिथं बरेच असे दगड असे लावलेले आहेत की ते दगड हलणार नाही ना, बघून घ्यावं लागतो, अंदाज घेऊन घेऊन तुम्हाला पावलं टाकावी लागतात. आणि विशेष म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते डोंगर पार करावेच लागतात. ही परिस्थिती तिथली आहे. 5 वाजेपर्यंत तुम्हाला एक सपाटी लागते. सपाटी लागल्यानंतर तिथून जसं आपण कृष्ण लीलांमध्ये वाचलंय की गोवर्धन त्याने करंगळीवर पेरला, तर तो प्रत्यक्ष अनुभव तिथं गेल्यावर जे जाऊन आले असतील त्यांनी बघितलं असेल. तर तिथे एक गुफा आहे. ती गुफा अशी आहे की एक मोठी भली मोठी शिळा आहे जी अधांतरी आहे, अधांतरी आहे. आणि त्या गुफेमध्ये तुम्हाला, गुफा म्हणजे मोठा हॉल सारखं आहे ते, पण अधांतरी शिळा आहे. मग तिथून तुम्हाला सपाटीवरून खाली उतरायचं. म्हणजे मी हे सांगेल की ते डोंगर चढणं सोपं आहे, पण इतकं त्या गुफेमध्ये उतरणं अवघड आहे. आणि तिथं एक छोटंसं कुंड आहे, बाजूला लागूनच दरी आहे. दरी अशी की तुम्ही पडला तर तुमचा पत्ताही लागणार नाही, इतकी खोल दरी बाजूला आहे. त्यामुळे तुम्हाला उतरणं तेवढंच सावकाश आहे. तिथं जे कुंड आहे त्या शिळेतून एक पाण्याची धार येते खाली, तर त्या पाण्याच्या धार ते कुंडामध्ये पडते. तेच पाणी तुम्हाला प्यायचंय, तेच वापरायचंय, तिथंच आंघोळी पण करायची आहे. आणि विशेष म्हणजे रात्री 12 वाजता आणि 2 वाजता जंगली श्वापद ते पाणी प्यायला तिथे येतात. आणि तिथं कुंड्याजवळ 4 पायऱ्या आहेत. त्या 4 पायऱ्या वर चढल्या की ह्या अधांतरी शिळेच्या खाली तुम्हाला रात्र काढायची, पूर्ण ओपन तिथं रात्र काढायची आहे. आणि विशेष म्हणजे तिथं वस्तीचा विषय नाही, लाईट नाही, पाण्याचं तुम्हाला सोय तेवढीच सांगितली, तेवढीच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लेडीज आणि आम्ही लोक सगळे थांबलो. भीती प्रत्येकाच्या मनात होती. त्यांना एकच सांगितलं की स्वामींचं नामस्मरण तुम्ही चालू द्या, टेन्शन करू नका, स्वामी आपल्याला सोबतीला आहेतच. रात्री आम्ही छानपैकी खिचडी बनवली चुलीवर, कारण तिथं काही सोय नाही, तुम्हाला लाकडांचाच वापर करावा लागतो. चुलीवर खिचडी बनवली. सगळे मात्र रात्रभर जप करत, भजन गात, कोणी एक एन्जॉय करत, सगळंच करत रात्रभर जागी होते. पायऱ्यांच्या तिथं आम्ही अग्नी प्रज्वलित ठेवला होता की अग्नी प्रज्वलित राहिला की जंगली श्वापद वर चढणार नाही, या हिशोबाने ती प्रयोजन केलेलं. आणि मग सगळे सकाळी उठलो, तयारी केली आणि तयारी करून होती ती खिचडी आम्ही नाश्ता घेतला. थोडी खिचडी उरली होती ती आम्ही बॅगमध्ये बांधली आणि बाटल्या घेतल्या आणि पुढच्या प्रवासाला निघालो. कारण बरेच जण इथपर्यंतच येतात, याला कर्दळीवन म्हणतात. हे कर्दळीवन अजिबात नाही. इथून पुढचा प्रवास कर्दळीवनाचा आहे. जवळपास 8 ते 10 किलोमीटर खलदल म्हणतात, खलदल, दलदल, आपल्या भाषेत दलदल असं म्हणता येईल की दलदलीतून, अभयारण्यातून तुम्हाला जायचंय. त्या दलदलीचा अपभ्रंश खलदल झाला आणि खलदलीचा अपभ्रंश आपल्याकडे कर्दल झाला आणि कर्दलीचा कर्दळीवन लोकांनी करून टाकला. कर्दळीच्या झाडाशी त्यांचा काहीही संबंध नाही. दलदलीमध्ये अभयारण्यातून जिथं संपूर्ण हिंस्र प्राणी, आम्ही गेलो त्याला 15 सिंहाचे बछडे आणि 15 वाघाचे बछडे हे सोडलेले होते नुकतेच. एका गाईला खाल्लेलं होतं. घनघोर असं जंगल आहे, भयानक असं. आणि सगळं तुम्हाला ओल्या चिल्यातून जायचंय, सगळं पाय निसटतात वगैरे, म्हणून काठीचा आधार तिथं खूप गरजेचं आहे. आणि असं करत तुम्हाला जिथं प्रत्यक्ष स्वामी प्रगट, तो जो ते जे वारुळ आहे त्या वारुळाच्या ठिकाणी जाणं, तिथपर्यंत तुम्हाला 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास तिथं करावा लागतोय. तिथं गेल्यानंतर मग तिथंही असंच पाण्याची धार, तिथं पाणीच पाणी, तिथं काही प्रश्न नाही पाण्याचा काही. मग त्यावेळेला जिथं आंघोळी केल्या प्रत्येकाने आणि आंघोळी करून आम्ही सगळे त्या वारुळाच्या ठिकाणी गेलो. भलं मोठं वारुळ आहे,
जे दुभंगलं गेलेलं आहे, जिथं प्रत्यक्ष दत्त महाराज बसले होते आणि त्याच्यानंतर तिथं तो लाकूड तोड्या आला, झाडावर बसला, झाडावरून त्याने ती कुऱ्हाड पाडली आणि वारुळ दुभंगलं गेलं आणि ज्यातून स्वामी ब्रह्मांड नायक प्रगटले. ती जी जागा होती, ती जागा खूपच म्हणजे त्या जागेचं मी याच्याने वर्णन नाही करू शकत, पण अतिशय व्हेव्स त्या ठिकाणी होत्या आणि अतिशय सुंदर म्हणजे प्रसन्न. आता ब्रह्मांड नायक प्रगटल्यानंतर प्रसन्न जागा आणि तिथं विशेष म्हणजे पादुका आहेत, दगडी पादुका तिथं बसवल्या आहेत आणि त्या पादुकांना नुकतंच कोणीतरी हळदी आणि कुंकवाचं लेपन करून गेलेलं होतं. मग त्यावेळेला सगळं हे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, तिथं समजलं, माहिती काढल्यानंतर, तर असं तुम्हाला वर्णन केल्यानंतर त्या जागेवर कोणी व्यक्ती येईल, कोणी पुजारी येईल आणि त्या पादुकांची पूजा करून जाईल, असं मला तरी वाटतं की अजिबात नसावं. कोणी एका व्यक्तीचं तिथं कामच नाही. तिथं तुम्ही ग्रुपने जातात तरी टेन्शन आहे, तर एका व्यक्ती येईल आणि कोणी पूजा करून जाईल असं होऊ शकत नाही. कोणीतरी अदृश्य शक्ती आजही तिथं येते आणि त्या पादुकांची पूजा करून जाते. हळदी आणि कुंकवाचं लेपन त्या पादुकांना पूर्ण करून जाते. अतिशय सुंदर असा अनुभव. जवळपास 4 तास मी त्या जागेवर होती आणि तिथं आम्ही पूर्ण स्वामी भक्तांनी, सगळ्या आम्ही लोकांनी सेवा केली. सेवा मीन्स स्वामींची अष्टकं, स्वामींची भजनं, स्वामींची स्तुती, स्वामींचे तारक मंत्र आणि बरंच ध्यान धारणा वगैरे सगळं तिथं हा सगळा प्रकार आम्ही जवळपास 4 तास केला. आमच्या सोबत जे हमाल आम्ही आणलेले होते तिथले मल्लिकार्जुन नदी काठावरचे, तर ते सुद्धा घाबरायला लागले की चला लवकर चला लवकर, इथं जंगली स्वापदांची वेळ झालीये पाणी प्यायला यायची, तर तुम्ही चला लवकर चला लवकर. पण माझी उठण्याची कंडिशन नसल्यामुळे ह्या लोकांनी कोणी, जोपर्यंत आमची ताई उठत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, तुम्ही घाबरू नका, इथं काहीच होणार नाही. प्रत्येकाचा अनुभव असा होता, म्हणजे प्रत्येक जण हिमतीने आता तिथं होतं. आणि जी खिचडी आम्ही आणलेली होती थोडीशी राहिलेली, ती काळ्या लेदरच्या बॅगमध्ये होती. तर हे आम्ही लोक सगळे इकडे, म्हणजे 2 तट होते, मध्ये दरीसारखं होतं आणि त्या दगडांच्या तिकडच्या साईडला आम्ही वारुळात होतो आणि इकडच्या साईडला, ज्या साईडला आंघोळी केलेल्या होत्या धबधब्याकडे, त्या साईडला ती बॅग पडलेली होती. तर प्रत्यक्षदर्शी या भक्तांनी बघितलं की एक भलं मोठं माकड आलं, जे गोरं पान होतं, भुरं ज्याला म्हणता येईल, तर मोठं मोठ्या तोंडाचं माकड होतं ते आलं. त्याने बॅग उघडली, बॅग मधून खिचडी काढली, मुठभर खिचडी तोंडात टाकली, बाकीची खिचडी तशीच ठेवली आणि त्याचा निघून गेला. मला सांगा, एक तर माकड एकटं येत नाही, आलं तर ते असं इतकं शिस्तीने वागणार नाही की ते बॅग उघडेल, खिचडी काढेल, मुठभर खाईल आणि परत ती बॅग मध्ये खिचडी ठेवेल आणि निघून जाईल, असं होऊ शकत नाही. प्रत्यक्ष हे सांगेल की स्वामी जे आपल्या इथं दक्षिणमुखी प्रगटले, दक्षिणमुखी फक्त मारुतीच बसतो आणि मारुती भक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून मारुती रूपात ते आले. ते खिचडीचा प्रसाद त्यांनी खाल्ला. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, स्वामींना कढी, खिचडी, भजी, पुरणाची पोळी हे सगळे आयटम आवडते आयटम आहेत, म्हणून ते त्या ठिकाणी खिचडी त्यांनी खाल्ली त्या रूपात येऊन आणि ते निघून गेले. दर्शन दिलं भक्तांना सगळ्यांना. पण आम्हाला त्रास म्हणून म्हणाल तर मुंगी सुद्धा आम्हाला निदर्शनात स्वामींनी पडू दिली नाही. अतिशय सुंदर असा प्रवास आमचा तो झालेला आहे आणि आठवण खूप झाली. ते वारुळ एवढं कडक, एवढं टणक आहे की तुम्ही हात लावला तुम्हाला निघेल असं शक्यच होत नाही. सगळ्यांनी प्रयत्न केला ते वारुळची माती काढण्याचा, की प्रसाद आपण मंदिरात घेऊन जाऊ वारुळाच्या मातीचा. मग मी त्याच याच्यात उठली आणि वारुळाची माती हात लावला आणि पटापट ती माती निघाली. आजही आपल्या इथं मंदिरामध्ये वारुळाची ती माती दर्शनासाठी भक्तांसाठी ठेवलेली आहे. अतिशय सुंदर प्रवास झाला. मी एकच सांगेल या प्रवासाबद्दल की अशा आध्यात्मिक जागांवर जाताना तुम्ही पिकनिकला जातोय या भावनेने जर गेलात तर मग तुम्हाला तिथं त्रास होऊ शकतो. पण जर आध्यात्मिक दृष्टीने गेलात की मला स्वामींना भेटायचंय, मला स्वामींना भेटायचंय, मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय, हे भक्तिपूर्ण अंतःकरणाने ज्यावेळेला तुम्ही तिथं पोहोचताय त्यावेळेला तुम्हाला मग स्वामी सांभाळणारे भक्कम असतात, स्वामी समर्थ आहेत. नक्कीच कर्दळी वनाचा हा दिव्य अनुभव आपण नक्कीच या ठिकाणी सांगितलं. ताई, ज्या श्रोत्यांना मला माहिती द्यायची आहे की ज्या स्वामी मंदिराचं वर्णन ताई मागील वेळामध्ये ज्यांनी केलं, तर त्या मंदिराचा ऍड्रेस मी या ठिकाणी सांगतो. मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तो ऍड्रेस त्या ठिकाणी देणार आहे. जे धुळ्यामध्ये आहे, जळगावमध्ये आहे किंवा खानदेशामध्ये जे आमचे श्रोते या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी ऍड्रेस असेल श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, आकाशवाणी मागे, देवपूर, धुळे असा याचा ऍड्रेस आहे. आपण नजीकच्या इथं कोणालाही जरी विचारलं तरी सुप्रसिद्ध हे मंदिर आहे. आपण नक्कीच जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकता. माझा पुढचा महत्वाचा प्रश्न ताई तुम्हाला या ठिकाणी असेल की
ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी भरपूर जणांना माहिती असतं. बऱ्याचशा ठिकाणी मग ते ग्रंथांच्या माध्यमातून असेल किंवा मग टीव्हीच्या माध्यमातून असेल, अनुभवांच्या माध्यमातून असेल, हे अनेकांना माहिती असतं. पण नक्की महाराजांची सेवा कशी करावी या संदर्भात अनेक जणांना प्रश्न असतात. बरेच जण असं म्हणतात की आमचं चित्त एकाग्र राहत नाही ज्यावेळेस आम्ही ध्यानाला बसतो, नामस्मरणाला बसतो. संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेने माझी हरिवृत्ती राहो. म्हणजे आपली वृत्ती एकचित्त असणं गरजेचं आहे. पुढे एकनाथ महाराज सांगतात की आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत. या ठिकाणी नक्कीच सांगण्यात आलंय की आपले एक चित्त असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला परमेश्वराची कृपा या ठिकाणी मिळते. जसं स्वामी त्यांनी सांगितले की आर्ततेने हाक आपण जर परमेश्वर ते नक्कीच परमेश्वर आपल्या मदतीसाठी धावून येत असतो. त्यामुळे त्याही माझा प्रश्न असेल की एक्झॅक्टली स्वामींची सेवा कशी करावी, एकचित्त सेवा कशी करावी, काय सांगा? यात मी एकच सांगेल बघा, जो प्रत्येकाला स्वामींचे साक्षात्कार, स्वामींची कृपा बऱ्याच भक्तांवर झाली. प्रत्येकाचे अनुभव अलग अलग आहे. कोण कोणत्या मार्गाने जातो, कोण कोणत्या मार्गाने जातो. पण माझं एकच सांगणं आहे की स्वामी असोत, साई असोत, गजानन असोत, राम असोत, कृष्ण असोत, विठ्ठल असोत, देव कुठला आहे लक्षात घ्या. मी स्वामींबद्दल बोलणार, पण मी आता जनरल बोलते भक्तांशी की देव कुठला आहे. देवाला नावं आपण दिली, बरोबर का? देव अवताराला आला, देवाने अवतार घेऊन घेऊन आपल्या भक्तीचं महत्व भक्तांना माध्यम करून पटवून दिलंय देवाने. पण या ठिकाणी भक्ती कशी करावी किंवा ज्याला सेवा तुम्ही नाव देता, सेवा कशी करायची, हा जर मोठा प्रश्न असेल तर याच्यात मी एक सांगेल. सुरुवातीलाच मी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेला अवतार संपवला त्यावेळेला कलियुगात काय माजणार आहे हे भगवंत जाणत होते. कलियुगातला जीव किंवा मनुष्य प्राणी हा भौतिक सुखामध्ये जास्त अडकणार आहे, नास्तिकतेकडे जास्त राहणार आहे, अहंकारामध्ये जास्त राहणार आहे, पैशांच्या माघारी जास्त जाणार आहे. आणि हे सगळं माहीत असताना भगवंताने म्हणून संत जन्माला घालून संतांनी सेवा कशी करायची, भगवंताची पूजा कशी करायची हे दाखवण्यासाठी संतांना जन्माला घातलं गेलं. सुरुवातीलाच बोलू की संत सांगून गेले कर्म करा. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितले, कर्मश्रेष्ठ मानले की कर्म करा आणि मग माझं नामस्मरण करा. तुम्हाला माहित असेल तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले, पण संडासला शौचाला ज्यावेळेला ते बाहेर जायचे ना, उघड्यावर बसायचे ना, तर तिथं सुद्धा त्यांचं नामस्मरण असायचं. लोक नावं ठेवायची त्यांना, वेडाबिडा झाला का तू काय, तू असं नामस्मरण करतो देवाचं शौचाला बसलेलं असताना. लोक म्हणतात काय करू, त्या जिभेला चाळा झाला, ती जीभ ऐकत नाही, तुमचं ऐकेल तर बघा. तर शौचाला बसलेले तुकाराम महाराज, लोकांनी त्यांचं जीभ धरली अक्षरशः की तू आता तरी थांब. तेव्हा तर त्या जिभेच्या तालावर लोक नाचायला लागले. ही ताकद होती नामस्मरणाची. ते सांगून गेले, जळी स्थळी काष्टी पाषाणी कणाकणात भगवंत आहे. त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही कसं करायचं, किती करायचं, कुठे करायचं हे संतांनी पाय घालून गेलेत ना आपल्याला. हे मी करणारे कोणी नाही. मी आधीच सांगितलं सुरुवातीला की जे केलं ते संत गुरु बनलेत आणि संतांच्या माध्यमातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे केलं ते थोड्या खाण्या प्रकारात प्रमाणामध्ये स्वामी माझ्याकडनं करून घेते. माझ्यासाठी माझं स्वामी हे दैवत. मग स्वामींचं नामस्मरण, मग मी त्या ठिकाणी विठ्ठल पाहिला नाही, मी ठिकाणी कृष्ण पाहिला. त्यांचं दैवत विठ्ठल होता, नाथांचं दैवत कृष्ण होता, माझं दैवत मी स्वामीला घेतलं आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने कर्म करा, नामस्मरण करा. कर्म मला तर काहीच माहित नव्हतं. मी आधी पूर्ण अज्ञानी होती की असं अमुक केल्याने असं काही घडणार आहे माझ्याशी, हे मला काहीच कल्पनाच नव्हती. फक्त कर्म करत गेलो, नामस्मरण, प्रत्येक कर्मामध्ये नामस्मरण, प्रत्येक कर्मामध्ये नामस्मरण की स्वामी हे काम तुझं आहे, तुला करायचंय, स्वामी तू कर. संकट आलं तरी स्वामी संकट तुझं आहे, आनंद झाला तरी स्वामी आनंद पण तुझाच आहे. की सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला भगवंताला हाताशी धरताय तर त्यावेळेला ते कार्य तुमचं राहत नाही, ते भगवंताचं कार्य होतं. याला समर्पण भाव असं म्हटलंय गीतेमध्ये. भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला की तू समर्पक बन, की तुझं केलेलं कर्म मला अर्पण कर, की ज्या कर्माचा कर्ता तू बनू नकोस. आणि कर्ता तू झाला नाहीस तर तुझ्यामध्ये अहंकार येणार नाही. आणि स्वामी समर्थ या शब्दाचाच अर्थ आहे की जो मीचा स्वाहा करतो तो समर्थ बनतो, तो सक्षम बनतो. म्हणजे त्या नावातच आहे की मीचा स्वाहा करा. मग मीचा जर स्वाहा करायचा असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला सेवा मी करतो, भक्ती मी करतो किंवा प्रत्येक कर्म मी करतो, पैसा मी कमवतो, बंगला मी बांधतो,
प्रॉपर्टी मी कमवतो, मी अमुक केलं, मी ढमुक केलं. प्रत्येक दिवसभरात उठल्यापासून असं समजा की 24 तास हा देह मी मध्ये भडकत फिरत असतो. सगळं मी. हा मी आहे तरी कोण, हे ओळखण्याचं साधन. मग भगवंताने सांगितलंय की ध्यानधारणा हा तर प्रकार आहेच, मी ओळखण्याचं साधन, परंतु आधी मी घालवण्याचं साधन भगवंत सांगून गेले की आधी तू करता बनू नकोस, तुझं कर्म मला अर्पण कर. तर माझं प्रत्येकाला सांगणं असतं, इथं जी मी सेवा करून घेते किंवा स्वामीजी मला सांगतात असं कशा पद्धतीने कार्य करायचं, तर ते कार्य मी तुम्हाला थोडक्यात सांगते की स्वामी पहिले मी घालवायचा. मी घालवणं म्हणजे काय की तुम्ही अहंकाराला टाका. अहंकाराला जर टाकायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधी तुम्हाला कर्माचं कर्ते पण देवाला द्यावं लागेल. कर्माचं कर्ते पण देवाला द्या की स्वामी हे करत मी नाहीये, हे करणारा तू आहे, तूच या देहाकडनं करून घेतोय, तूच बोलविता धनी. आता मी बोलत, स्वामी बोलतायत, हे माझं सांगणं आहे की बोलविता धनी तू आहे, त्याची ताकद आहे, ते चैतन्य आहे, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधू शकते किंवा तुम्हाला मी अनुभव शेअर करू शकते. नाहीतर माझी ताकद ही अजिबात नाही किंवा एक कोणी सर्व करूच शकत नाही, सर्वसामान्य व्यक्ती नाही करू शकत. मला तरी वाटतं ही त्याची ताकद असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. ह्या कोरोनाने 2 वर्षामध्ये तर हे अनुभव प्रत्येकाला दिले. अगदी करोडपती असला तरी आणि गरीबातला गरीब असला तरी प्रत्येकाला अनुभव दिला की पैसा सर्वश्रेष्ठ नाहीये. भगवंताने दाखवून दिलं, बेटा तू या देहाला घर, स्वतःचं घर समजायला लागला होता, मालकीचं समजायला लागला होता. मालक तू नाही, मालक मी आहे. हे श्रेष्ठ केलं ह्या कोरोनाने, हे लक्षात घ्या. घटना वाईटही घडल्या पण पॉझिटिव्ह थिंकिंग जर पकडली तर ते थिंकिंग हेच आहे की झाडाचं पान भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. ही सत्ता फक्त, आणि ही सत्ता मान्य करणं, त्याचं अस्तित्व मान्य करणं हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे. म्हणून प्रत्येक कर्मात तुम्ही स्वामींना घ्या, कर्म करा, नामस्मरण करा. आणि माझी प्रत्येक भक्ताला विनंती असणार आहे, जे मी स्वतःच काहीच सांगत नाही, जे संत करून गेले आणि भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय की कर्म तुम्ही मला अर्पण करा. रोज रात्री मी प्रत्येक भक्ताला सांगेल की रोज रात्री झोपताना दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी होतात, बरेच चांगली कर्म होतात, वाईटही कर्म होतात, आणि मग ही कर्म तुम्ही रात्री झोपताना हे स्वामींना प्रार्थना करू. मी तुमची इच्छा असेल तर मी सगळ्यात शेवटी ते कर्म कसं अर्पण करायचं हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल. व्हिडिओ जर लांबला तर तुम्हालाही त्रासदायक ठरणार आहे, पण हे करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुमचा इगो जाऊ शकत नाही. आणि तुम्ही मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही साक्षात्कार किंवा जे काही भक्तीच्या पुढच्या पायऱ्या आहेत किंवा मोक्षाकडे जाण्याच्या पायऱ्या किंवा स्वामी कळण्याच्या पायऱ्या, हे त्याशिवाय मला नाही वाटत होऊ शकत. नक्कीच ताई, आपण या ठिकाणी कर्माला खूप महत्व दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु गुरुमार ते संगोत्सत्व कर्मणी. म्हणजे कर्माला खूप महत्व येते. पण श्रोते नक्कीच या ठिकाणी सांगेल, मी दरवेळेस जे आपल्या ज्यावेळेस पासून चॅनल सुरू झालेला आहे, नामस्मरणाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्व देत असतो की ज्याने नामस्मरण केलं या जीवनामध्ये नक्कीच त्याला मोक्ष प्राप्ती, ज्याला आपण म्हणत असतो आध्यात्मिक भाषेमध्ये, ते त्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. ताई, आपण सुद्धा या चॅनलवरती संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते महाराजांच्या चरणी सेवा अर्पण म्हणून माझ्या आवाजामध्ये अपलोड केलं. त्याला आज जवळजवळ 1.5 लाख लोकांनी रोज त्या ठिकाणी ते पाहतात. त्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ जप सुद्धा आपण त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, जेणेकरून आम्हाला असे अनुभव आले की प्रत्येक घरी पहाटे ते त्या ठिकाणी जप ते ऐकतात आणि ऐकतानाच नामस्मरण ते करत असतात. दिव्य अनुभूती त्या ठिकाणी आली. आणि त्याच माध्यमातून ते आज एक विशेष आपण आपल्या उपस्थितीमध्ये जो एक उपक्रम आम्ही सुरुवात केली होती मागील 1 वर्षापासून आम्ही तो उपक्रम चालवत आहोत की प्रत्येक याच्यामध्ये आम्ही एक चांगलं एक पुस्तक असेल त्या ठिकाणी रेकमेंड करत असतो. वाचनाची आवड असल्याने पुस्तक या ठिकाणी मी रेकमेंड करत असतो. आणि त्यामुळे आज आपल्या उपस्थितीमध्ये भगवद्गीता या ठिकाणी आपण रेकमेंड या ठिकाणी सर्वांनाच करणार आहोत. आतापर्यंत अनेक IAS IPS ऑफिसर्स, मोठमोठी व्यक्तिमत्व या चॅनलवरती आले, त्यांनी इंटरव्ह्यूज या ठिकाणी दिल्यात. प्रत्येक व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये आपण एक चांगलं पुस्तक या ठिकाणी रेकमेंड केलं. यंदाच्या वेळेस आपण हे आध्यात्मिक पुस्तक आपण या ठिकाणी रेकमेंड करतोय. मी याला कधी आध्यात्मिक पुस्तक तर हे आहेच, पण त्याचप्रमाणे खूप मोठं ज्ञानाचं सागर आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला भगवद्गीता एक समर्पित या ठिकाणी ठरेल. याचं एक मनापासून जर वाचन केलं तर नक्कीच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तर या ठिकाणी नक्कीच भेटतील. तर हे पुस्तक आपण या ठिकाणी पाहू शकतात. हे भगवद्गीता ऍज इट इज आपल्याला माहिती असेल की श्रीला स्वामी प्रभुपादांचं इस्कॉनमध्ये आपल्याला हे पुस्तक या ठिकाणी भेटत असते. इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, हिंदीमध्ये उपलब्ध आहे. याची छोटी आवृत्ती सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मराठीचं सुद्धा जे पुस्तक आहे ते आताच मला 2 दिवसांपूर्वी मिळालेलं आहे.
तर ही पुस्तक माझ्याकडे उपलब्ध आहे. यंदाच्या वेळेस आपण याचे गिव्ह अवे करणार आहोत. एक भाग्यवंत श्रोत्याला नक्कीच आपण ही भेट म्हणून सुद्धा या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून वाचनाची गोडी निर्माण झाली तर ज्ञानाचाही संचार तुमच्या आमच्यात नक्कीच होईल. ताई, पुढचा माझा प्रश्न अति महत्वाचा आहे की आजच्या ह्या संसारामध्ये बरेचशे लोकांना अनेक दुःख आहेत. अनेक लोक दुःखी आपल्याला पाहायला मिळतात की प्रत्येक जणांना काही ना काही ते प्रश्न आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर, आपण ज्याला म्हणतो की अहंकार किंवा असले 5 विकार सांगण्यात आलेले आहेत. ते 5 विकार माणसाला कधी ना कधीतरी एका अशा चक्रव्यूहामध्ये अडकून देतात की त्याला बाहेर पडणं फार कठीण असतं. जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाभारतामध्ये एक प्रसंग त्या ठिकाणी आहे की जसं मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलं की खूप अहंकारामुळेच बरेच त्रास त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी झाला. तर हे सर्वच करत असतानाच ह्या 5 विकारांना दूर ठेवून यशस्वीतेचा किंवा सुखी जीवनाचं रहस्य काय असेल, काय सांगाल? पुन्हा आपण त्याच विषयाकडे वळूया की संसारिक जी दुःख आहेत, पहिली एक प्रत्येक भक्ताला माझी विनंती असेल की हे जे दुःख आहे हे सत्य आधी पचवणं किंवा सत्य पचवणं किंवा सत्य स्वीकारणं हे गरजेचं आहे. की तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की 84 लक्ष योनी फिरून मग मनुष्य जन्म हा प्रत्येकाला मिळालेला आहे. आणि या जन्मामध्ये आपण या जन्माचं काहीच भोगत नाहीयेत. सर्व जन्मांतरीच्या कर्मांचे भोग आपण या जन्मामध्ये जीव जन्माला आल्यापासून भोगतोय. जन्मांतरीचे, जसं तुम्ही महाभारताचं उदाहरण दिलं की भीष्म महाराज काट्यांच्या शय्येवर होते. याच्यात भरपूर उदाहरणं तुम्हाला मला देता येतील. काट्यांच्या शय्येवर होते. हा प्रश्न त्यांनी श्रीकृष्णाला शेवटच्या क्षणाला विचारला की का रे, तू सोबत असताना मला हे का भोगा. इच्छामरणी होते वास्तविक पाहायला गेले. इच्छामरणी असताना सुद्धा त्यांनी मरण स्वीकारलेले, कारण भोग पूर्ण भोगायचे होते त्यांना. त्यावेळेला देवाने त्यांना डोळे बंद करून आजपासूनच्या आधीच्या 100व्या जन्मात नेलेलं आहे. त्यावेळेला भीष्म महाराज एक राजा होते आणि ते शिकारीला निघालेले होते आणि रस्त्यामध्ये एक मरणासन्न अवस्थेत एक सरडा पडलेला होता. त्यांनी बाणाच्या टोकाने त्या सरड्याला उचललंय आणि काटेरी कुंपणावर फेकून दिलेलं आहे. ते भोग दाखवलं देवाने की तुम्हाला जे भोग आहे आज ते फळ तुम्हाला आता भोगावं लागतंय. की असे बरेच प्रसंग आहेत की ज्यात हे उदाहरणं देऊन तुम्हाला पटवता येईल. देवकी आहे, देवकीची 6 मुलं मारली गेली आणि भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला गुरूंच्या आश्रमात होते, सांदीपणी ऋषींच्या आश्रमात होते बलराम आणि श्रीकृष्ण, त्यावेळेला गुरुदक्षिणा त्यांना द्यायची असते आणि गुरूंना ते सांगतात की आम्हाला सांगा गुरुदक्षिणा काय देऊ. नाही म्हणतात, देव म्हणतात गुरु म्हणतात की आज तुम्हाला शिकवण्याचं भाग्य मला मिळालं, माझ्या इतका महान तो मीच, की तुम्ही मला काहीच देऊ नका. पण गुरु पत्नी जी होती तिने त्या मागितलंय देवाला की तू आग्रह करतोच तर मला माझा 12 वर्षापूर्वी समुद्राने गिळलेला मुलगा मला दे. आता 12 वर्षापूर्वी गेलेला मुलगा गुरुपत्नीने देवाला मागितलाय आणि देव आणि बलराम दोघंही समुद्राकडे आलेले. समुद्राला आवाज दिलाय, समुद्राने सांगितलंय पांचजन्य नावाच्या राक्षसाने तो मुलगा गिळलेला असतो, त्याला मारून तो मुलगा ते परत मिळवतात. आता भगवंताला काहीच अशक्य नाहीये आणि त्याचा शंख, मग त्या राक्षसाने सांगितलं की माझ्या नावाचा शंख तुला हातात धरावा लागेल आणि म्हणून तो जो शंख हातात आहे देवाच्या, तो पांचजन्य राक्षसाच्या माध्यमातून तो शंख त्याने मुलगा परत दिला, म्हणून तो शंख देवाने हातात घेतलेला आहे. हा किस्सा ज्यावेळेला देवकीला कळलेला आहे तर देवकीने म्हटलं की तू गुरुचा 12 वर्षापूर्वी गेलेला मुलगा तू परत आणून दिला, मग तुझे 6 भावंड पण कंसाने मारले, त्यांना तू का परत आणत नाही. तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने देवकीला आधीच्या 6 जन्म आधी नेलेले मागे आणि तिथं दाखवलंय की ती एका राजाची पत्नी होती, तिला मुलबाळ झालं नाही म्हणून राजाने दुसरी पत्नी केली. दुसऱ्या पत्नीला लागोपाठ 6 मुलं झालेली आहेत आणि 4थी मत्सरापोटी या देवकीने ते 6च्या 6 मुलं मारून टाकलेले होते. परिणाम तिला या जन्मामध्ये तिचे 6 मुलं मारले गेले. त्यावेळेला हा कंस ती राणी होता, कंसाचीच मुलं मारली होती त्यावेळेला तो स्त्री रूपात होता. अशा सगळ्या ह्या ज्या घटना आपल्याला सांगतात की प्रारब्ध भोग बघा, प्रत्यक्ष देवाला चुकलं नाही. प्रत्यक्ष रामाला 14 वर्ष वनवास तो टाळू शकत होता, त्याने टाळला नाही. भगवान श्रीकृष्णाला बंदिवासात जन्माला यावं लागलं, ज्याच्या पदस्पर्शाने 7 लोखंडी दरवाजे उघडले जाऊ शकतायत. तो बाहेर जन्माला येऊ शकत नव्हता, तो त्यावेळेला आई वडिलांना बाहेर काढू शकत नव्हता का? की या घटनेतून त्याने घडवून दाखवून दिलं की जे मला चुकलं नाही ते तुम्हाला चुकणार नाही.
की प्रारब्धाचे भोग हे प्रत्येकाला भोगणं आहे. मग ते शारीरिक असतील, ते मानसिक असतील, ते आर्थिक असतील, ते सामाजिक असतील, ते आध्यात्मिक असतील, सगळ्या प्रकारचे भोग तुम्हाला भोगावेच लागतात. मग हे आपण जन्माला येतानाच घेऊन येतो. मग जन्माला येताना जे घेऊन येतो, मग ते पुण्य केलं असेल तर तुम्ही सुख भोगतायत आणि पाप केलं असेल तर ते तुम्ही दुःख भोगतायत. पण होती काय परिस्थिती आताची, की संसारिक जीवनामध्ये एकदा तो जीव अडकला की त्या जीवाला असं वाटतं मी तर सगळं चांगलं करतो, मी तर खूप देवाचं काम करतो, देवाची भक्ती करतो, आणि तरी माझ्यावर संकट येतात, माझे संकट दूर होत नाहीत, मला प्रॉब्लेम येतच राहतात. पण या ठिकाणी मी इथंही तेच सांगते आणि सगळ्या भक्तांना आवर्जून सांगेन की पहिली गोष्ट तुम्ही हे पटवून घ्या, हे देव पण करत नाही, हे तुम्ही स्वतः म्हणजे आता या जन्मात तुम्ही करत नाहीयेत. या जन्मात तुम्ही कितीही चांगले वागत असला तरी पूर्वाश्रमीचे कर्मभोग हे तुम्हाला भोगावेच लागतात, त्याला पर्याय अजिबातच नाहीये. मग याच्यासाठी सुख मानण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी मी जो मार्ग तुम्हाला सांगितला, जो माझे संत सांगून गेले की कर्म करा, माझा भगवंत सांगतोय की कर्म करा, नामस्मरण करा, कर्म करा, नामस्मरण करा, की तुम्ही त्या कर्मामध्ये प्रत्येक कर्मात ज्या ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण करत जातायत तर त्या वेळेला तुम्हाला ती जाणीव व्हायला लागते की भगवंत माझ्यासोबत आहे, भगवंत आहे. याच्यातून तुमचा देवावरचा विश्वास वाढीला लागायला लागतो, आणि विश्वास ज्या वेळेला वाढायला लागतो त्यावेळेला तुम्हाला जाणवायला लागतं की नाही रे, स्वामी आहेत, आपले संकट येऊ देत, कसे संकट, आपले संकट निवारण करणारा आहे, तो आहे. बघा, संकट ही काट्याचा मार्ग जरी म्हटला तर मी सांगते एका भक्तासाठी संकट हे लोण्यासारखं आहे, हे मी मानते. कारण आजही माझ्यावर संकट आहेत, नाही असं नाही, पण मी सांगते संकट आहे म्हणून अध्यात्म किंवा भगवंताची प्रचिती किंवा भगवंताची किंमत तुम्हाला कळते. नाहीतर देवाला आजची परिस्थिती येते, मनुष्य इतका माणसाच्या मागे लागले, पैशाच्या मागे लागलाय की तो पैशाच्या पुढे, अहंकाराच्या पुढे देवाला सुद्धा कमी लेखायला लागला होता आणि आहे. जे मगाशी बोलले की कोरोनामुळे लोकांनी पैशालाही किंमत दिली नाही, देवाला शेवटी किंमत द्यायला लागले की बाबा वाचवणारा तूच आहे. किती लाखो रुपये खर्च केले, पण जीव वाचवायचा असेल तर शेवटी डॉक्टर लोकही सांगायला लागले की बाबा तुम्ही देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमच्या आर्थिक परिस्थिती किंवा पैशांवर देव नाहीये, तर देव तुम्हाला घडवतोय, देव तुम्हाला चालवतोय, देव तुम्हाला खाऊ घालतोय. रात्रंदिवस अहोरात्र तुम्ही रात्री झोपतात, रात्री तुमच्या शरीरामध्ये जे अन्न असतं त्या अन्नाचं पचन भगवंत करतोय, रक्त तयार तो करतोय, अहोरात्र मुखामध्ये लाळ चालत असते, तुमचं तोंड कोरडं पडू देत नाहीये. म्हणजे सगळे चैतन्य जे नसात ज्या काय घटना तुमच्या रात्रभरात होत आहेत, दिवसभर तर होतात, रात्रीतून ज्या क्रिया होतात सगळ्यात भगवंत घडवतो, हे मान्य करणं गरजेचं आहे. जर हे मान्य केलं तर सुखच सुख आहे. कारण सुखाची परिभाषा प्रत्येकाची अलग अलग आहे, प्रत्येकाची अलग अलग. कुणाला भौतिक सुखामध्ये आनंद आहे, कुणाला टीव्ही म्हणजे क्षणिक सुखांमध्ये आनंद आहे, पण संत सांगतात सुख खरं जर असेल तर फक्त नामस्मरणामध्ये सुख आहे. की तुम्ही नामात की आहे माझा स्वामी, आहे माझा स्वामी, तो आहे ना, मग माझं काहीच वाईट होणार नाही, माझं काहीच वाईट होणार नाही, हा आधार ज्या वेळेला तुम्ही घेतायत की काहीच होऊच शकत नाही रे, माझं वाईट होऊच शकत नाही, तो असताना माझं काय होणार आहे, होऊच शकत नाही. इतकी तुमची ताकद असली पाहिजे की प्रारब्ध भोग तुमचे किती वाईट असू देत, किती दुःख तुमच्या जीवनात असू दे, ते बदलण्याची ताकद त्या समर्थामध्ये. तो समर्थ आहे, तो तुमचे संकटही दूर करू शकतो. कारण तारक मंत्रामध्ये प्रत्येक जण म्हणतो स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. प्रारब्ध घडवण्याची ताकद समर्थांची आहे, स्वामींची आहे. पण त्याच्यासाठी आपलं लागून राहणं, नामस्मरणामध्ये लागून राहणं, येता जाता प्रत्येक कर्मामध्ये त्याचं नामस्मरण करत राहणं. मग तो म्हणत नाही की तुम्ही मला 4 तास द्या, माझ्या जवळ येऊन बसा, असं अजिबात देवाने म्हटलं नाही, नाही संतांनी केलं, नाही भगवंताने सांगितलं. तो त्याने कर्मश्रेष्ठ मानलं की कर्तव्य करा. कारण घरामध्ये जर आई वडील उपाशी असतील, सासू सासरे उपाशी असतील, मुलं उपाशी असतील, पतीचं सर्व्हिस असेल, डबा असेल, टिफिन असेल, आणि हे सगळं सोडून जर एखादी स्त्री 4-4 तास देवासमोर बसत असेल आणि घरातल्यांचा तळतळा घेत असेल तर त्या सेवेला अर्थ नाही, त्या सेवेला अर्थ नाही. मग तुम्ही म्हणताय की एकाग्र मन कसं करायचं. मग बघा, तुम्ही जर जपाला बसताय किंवा तुम्ही पारायणाला बसताय, हे करत असताना बऱ्याचदा असं होतं की तुमचं शरीर तिथं असतं आणि मन मात्र भरकटत असतं. मग मनाला काय असतं, स्त्री असेल तर तिचं मन त्या टिफिन बनवायचं आहे किंवा दूध तापायला ठेवलंय किंवा स्वयंपाक करायचा आहे किंवा घरातली कामं करायची आहेत, याच्यामध्ये जर तिचं मन गुरफटत असेल तर त्या 4 तास बसून त्या पोथ्या वाचण्याला काय अर्थ आहे. तुमचं शरीर पोथ्या वाचतंय, मन एकाग्र होत नाही. मग अशा वेळेला माझं सांगणं आहे की जिथं मन जातंय ना ते काम आधी करा. तुम्ही ते काम आधी करा की तुम्हाला स्वयंपाक करायचा आणि तुम्ही स्वयंपाकाला लागा. हा, आता मनाला काय पाहिजे होतं, मनाला त्याचं काम पाहिजे होतं स्वयंपाक करणं. मग स्वयंपाकाला जर तुम्ही लागलात ना, आता मनाला त्याचं काम मिळालं, आता तिथं मनापासून स्वयंपाक करा आणि तो करताना तिथं देवाला न्या.
तिथं कर्म, आता तिथं नामस्मरण चालू करा. म्हणजे काय होतंय, तुमची भक्ती पण होते, नामस्मरण पण होतंय आणि तुमचा स्वयंपाक पण होतंय, तुम्ही एकाग्र होऊ शकता. ही सुरुवात, ही प्राथमिक गरज आहे. किंवा एकदम तुम्ही तल्लीन नाही होऊ शकत, पण सुरुवात जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर मला वाटतं की सहज सराव एखाद्या गोष्टीचा साधारण 21 दिवस तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींची सवय व्हायला लागते. की पोळ्या करताना नामस्मरण, भाजी चिरताना नामस्मरण, केर काढताना नामस्मरण, लादी पुसताना नामस्मरण, कपडे भांडी करताना नामस्मरण, हे थोडक्यात प्रत्येक कर्मामध्ये. आता हे मनुष्य पण करू, जेंट्सही करू शकतात की जेंट्स त्यांच्या ऑफिसचे कामं करताना तिथं नाम, बघा कोणतंही काम करताना कोणताही मनुष्य जीव, मग ते स्त्री असेल पुरुष असेल तर ते रिकामे कधीच नसतात. मला वाटतंय की तुम्ही तिथं गाणी तरी गुणगुणत असतात किंवा डोक्यामध्ये कुठले तरी विचार तरी चालू, कामही चालू असतं पण डोक्यात इतर विचारही चालू असतात तुमचे. मग त्या विचारांना आळा घालण्यासाठी माझं सांगणं आहे की तुम्ही कर्मही करा आणि ते करता करता तुम्ही जर नामस्मरण करत राहाल तर ती भक्ती तुमची जमा होते, ते बॅलन्स तुमचा जमा होतोय आणि तो बॅलन्स तुम्हाला संकटही तारून देतोय, स्वामींवरचा विश्वासही वाढवतोय आणि हळूहळू तुम्हाला तल्लीनता यायला मग तिथं सुरुवात होते. मन एकाग्र त्या ठिकाणी त्यावेळेला व्हायला लागतं की मनाला सवय व्हायला लागते मग की नाही रे नामस्मरण करायचं, नामस्मरण करायचं. जसं एखाद्या लहान मुलाला आपण शिकवतो की बाबा रे तुला ही वेळ झाली, तुला हे नामस्मरण करायचंय, तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय, तुला अशाच पद्धतीने बोलायचंय, तुला पाढेच पाठ करायची किंवा तुला तारक मंत्रच म्हणायचा आहे, हे जर त्या मुलाला सांगितलं तो मुलगा करायला त्याला सवय होऊन जाते. एकदा सवय लागली तर स्वतःहून म्हणतो आई चल ना, बस ना आपण शुभं करोती म्हणू, बस ना आपण नामस्मरण करू, बस ना आपण तारक मंत्र म्हणू. तो मुलगा स्वतःहून आईला बोलवतो आणि स्वतःहून बसायला लागतो. तो प्रकार आपल्या मनाशी खेळवायला लागतो की मन इतकं तयार होऊन जातं तुमचं की मन स्वतःहूनच सांगायला लागतं की चला आता नामस्मरणाची वेळ झाली, चला आता नामस्मरण करू, चला आता हे करू. म्हणजे तुम्ही अहोरात्र 24 तास मग तुम्ही त्या नामामध्ये गुंतायला लागता आणि बरोबर त्या मनाला सवय व्हायला लागते आणि मग त्या हळूहळू तल्लीनता तुम्हाला यायला लागते आणि मग तिथं तुमचा आत्मविश्वासही वाढीला लागतो आणि तिथं जाणीव पण व्हायला लागते की नाही आपल्या प्रत्येक कर्मामध्ये स्वामी आहे, आपल्याला आता कशाचीच भीती नाही. मग येऊ देत कसे संकट असतील, कसेही रोग असतील, कारण हे काम करत लोक आपण जन्मजन्मांतरीची भोगांसोबत घेऊन आलेलो आहे. हे तर पूर्वापार चालत आलेले रोग आहेत, आता आजचे रोग नाहीत. हे जाण्यासाठी म्हणून मी सांगितलं की सगळे रोग जातील हो, पण अहंकारासारखा रोग जात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कर्म अर्पण करणं हाच मोठा मार्ग आहे. त्याच्याशिवाय तुमचा अहंकार जाऊ शकत नाही. नक्कीच तुमचं अस्तित्व तुम्हाला घालवावं लागेल, तुमचं अस्तित्वच तुम्हाला घालवावं लागेल. नक्कीच ताईंनी खूप महत्वाचं सांगितलंय की नामस्मरणच महत्वाचं आहे. श्रोते, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सांगत असतो की क्षणोक्षणाचं नियोजन जे स्वामींची व्हिडिओ या ठिकाणी प्रदर्शित केले असेल की व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले की क्षणोक्षणाचं नियोजन ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनाचं करून ठेवलेलं आहे. जे जे चांगलं घडतं आहे ते महाराजांच्याच कृपेने आणि जे वाईट घडतं आहे आता तुम्हाला वाटत असेल की ते वाईट आहे पण स्वामींच्या दृष्टिकोनातून दीर्घ काळासाठी तुमच्यासाठी पुण्यफल देणारच असेल, तुम्हाला चांगलं फळ देणारच असेल. म्हणतात की सगुण निर्गुण गुणांचे गुण हरिविने मन व्यर्थ जाय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोजन्मी पुण्य होय. म्हणजे बघा की ज्ञानदेव महाराज सुद्धा ठिकाणी तेच सांगतायत की तुमच्या मनामध्ये रामकृष्ण मणी, म्हणजे बघा नामस्मरण महत्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये जर स्वामींचं नामजप चालू असेल तर येणारे संकट सुद्धा टळतील. तसं ताईंनी सांगितलं की स्वयं भक्त प्रारब्ध घडवी माय, की ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी शक्ती आहे की ते प्रारब्ध सुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतात. म्हणूनच ब्रह्मांडनायक त्या ठिकाणी म्हटलं जातं. ताई जाता एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारतो की एक प्रश्न आपल्याला आलेला आहे तो घ्यावाच आपल्याला या ठिकाणी लागेल की गुरुचरित्राचं महात्म्य खूप सांगण्यात आलेलं आहे. स्वामी सेवा करत असतानाच गुरुचरित्र वाचावं, तारक मंत्राचं सुद्धा महात्म्य तेवढंच आहे. तर अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र असं म्हणण्यात आलेलं आहे. तर ह्या संदर्भात आपण काय सांगाल आणि त्याचप्रमाणे तीनही गोष्टींसंदर्भात आपण या ठिकाणी सांगा. एक गुरुचरित्र, तारक मंत्र आणि नामस्मरण एकत्र या सर्वांचं म्हणजे वर्षभरामध्ये ही सेवा आपण कशी महाराजांच्या चरणी अर्पण करू या संदर्भात आपण काय सांगा? पहिले मी आता गुरुचरित्राबद्दल जर बोलायचं ठरवलं ना, बघा हा एक तर पहिला श्रद्धेचा विषय आहे. पण जे संत होऊन गेले महात्मे, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी महाराज किंवा जे अवलिया होऊन गेलेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा विषय आता प्रत्येकाला न पटणारा आहे, काही न पटेलही. लेडीजला गुरुचरित्र अलाउड नाहीये, लेडीजने वाचू नये असं हे संत महात्मे सांगून गेले. मग त्यांच्यासाठी त्यांनी सार काढले गुरुचरित्राचं की सार वाचू शकतात पण पूर्ण कथा तुम्ही नाही वाचू शकत, कारण की शेवटी हे अवलिया आहेत.
आणि स्त्रीचा त्यांना थोडस नाथ झाले, दत्त महाराज झाले. स्त्रीचं सावली या लोकांना चालत नसायची आणि काही अध्याय त्यात असे आहेत की जे स्त्रीला वाचायला चालत नाही. मग त्यामुळे वासुदेवानंद सरस्वती टेंबस्वामी महाराजांनी एक छान सार काढलेलं आहे की जे तुम्ही नित्य जीवनामध्ये वाचू शकता, ज्याला नियम नाहीयेत सारला. आणि इतर भक्तांसाठी सांगेल की गुरुचरित्र अहोरात्र वाचणं खरी गोष्ट आहे की मनच तुमचं साफ असलं पाहिजे. म्हणजे मन साफ असेल तर तुम्ही काय करता आहात, कसं करता आहात हे निव्वळ तुमच्या भावनेवर डिपेंड आहे. भावनेवर डिपेंड आहे. अंतःकरण जर चांगलं असेल तर तुम्ही, मला वाटतं की अगदी केव्हाही तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता, मला असं वाटतं. आणि सारला तर नियम नाहीच आहेत, सार तुम्ही केव्हाही वाचू शकतात नित्य काळात. राहिलं तारक मंत्राचा आणि याचा प्रश्न, स्वामी चरित्र सारामृताचा. स्वामी चरित्र सारामृताला तर नियम नाहीच आहेत. तुम्ही डेली नित्य सेवेमध्ये ते तुम्ही अगदी 1 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, रोजचा एक पारायण करा. ते तर डेली झालंच पाहिजे, वाचलं पाहिजे. पण याच्यात मी एक सांगेल, थोडस मी संतांविषयी बोलले आणि थोडस स्वामींनी मला दिलेलं ज्ञान, त्याबद्दल मी आता सांगेल की पारायण प्रत्येकाने केलीच पाहिजेत, विषय येतच नाही. मग ते स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, संत चरित्र असतील किंवा इतर कुठलेही देवांची चरित्र असतील. पण यात माझं मत मी मांडेल की भक्ता अशी काही भक्त मी बघितली की त्यांची ओव्याच्या ओव्या पाठ आहेत पारायणांच्या. पण या ठिकाणी माझं प्रत्येकाला सांगणं असेल की पाठ करा, पारायण निश्चित वाचा, पण हे वाचत असताना, वाचाल तर वाचाल हा प्रश्नच नाही, पण हे वाचत असताना हे जे भक्तांचं चरित्र त्यामध्ये दिलेलं आहे की स्वामींचे अनुभव लोकांना आले, चोळाप्पा होता, बाळाप्पा होता, सुंदरबाई होती, हरिभाऊ होते, हे जे भक्त आहेत नुसते एवढेच नव्हते, बखरमध्ये तर भरपूर भक्त आहेत. आणि म्हणजे असं समजा की स्वामी समर्थ हे एकच असे अवलिया होऊन गेलेत की ज्यांनी 2 ने 5 हजाराच्या आसपास संत घडवलेत, अवलिया घडवलेत. तर एवढे भक्तांवर कृपा त्यांची झालेली आहे. तर असे हे जे घडवलेत, मग माझं एक म्हणणं असतं की जसं चोळाप्पाच्याच घरी का गेले, बाळाप्पावरच का कृपा केली, हरिभाऊच का जवळ केला, सुंदराबाईला लांब का केलं होतं, किंवा तिला परत जवळ का घेतलं, किंवा यांच्याकडनं स्वामींनी भक्ती कशी करून घेतली, किंवा यांनी असं काय केलेलं होतं की जेणेकरून यांना भगवंताची प्राप्ती झाली. संतांचं उदाहरण देईल, नाथांनी असं काय केलं होतं, 36 वर्ष चाकरी केली. काय केलं होतं तुकाराम महाराजांनी, असं की तुकाराम महाराजांचे सतत बोलायचे, सतत सदैव वैकुंठात नेलं, प्रत्यक्ष देव घ्यायला आला. काय केलं होतं नामदेवांनी, काय केलं होतं जनाबाईने, अशा प्रत्येक संतांचं मला उदाहरण देता येईल की अशा संतांनी नेमकं केलं काय होतं. चरित्र वाचत असताना, पारायण वाचत असताना या भक्तांनी नेमकं केलं काय की जे केलेलं आपल्या जीवनामध्ये सार्थक ठरेल, कामाला येईल आणि आपण त्या पद्धतीने जगू शकू, वागू शकू, भक्ती करू शकू. जर भक्त घडत असाल तर पारायण वाचा, माझं हे म्हणणं आहे. तुम्ही स्वतःला घडवू नुसतं वारंवार तो पाठांतर करण्यात मजा नाही. तुम्ही नुसतं पाठांतर करू नका. जसं गीतेचं म्हणेल, गीता पाठ भरपूर भक्तांची, गीता अंगात रुजली पाहिजे, गीतेचं आचरण झालं पाहिजे. गीता जीवन कसं जगावं हे शिकवते, गीता जीवन कसं जगावं हे शिकवते. आणि भागवत मरावं कसं हे शिकवते, मरावं कसं हे शिकवते. तर ह्या ज्या धर्मग्रंथ आहेत किंवा पारायण आहेत, माझं प्रत्येक भक्ताला विनंती आहे की यातून तुम्ही फक्त हे शिका की आपल्याला काय शिकता येईल, आपल्याला भक्ती कशी करता येईल, आपल्याला यांच्यासारखं घडता कसं येईल, आणि स्वामी आपल्यावर कृपा कशी करतील, की स्वामींच्या जवळ आपण कसं जाऊ शकू, याचाच विचार या पारायणांच्या माध्यमातून भक्ताने प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर तारक मंत्र जो आहे, तारक मंत्र तर असं समजा की अमृत, मी अमृत हे नाव दिले तारक मंत्र. तारक म्हणजे तारणारा. आता काही जण त्याला मंत्र किंवा जसं अडचणी आल्या समस्यांसाठी वगैरे वगैरे हा वापर होतो आणि नक्कीच त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हा प्रश्नच येत नाही. पण तारक मंत्राचा जर एक एक शब्द समजून घेतला तुम्ही की निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अत्यार्की अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. साधा श्लोक, साधी एक ओवी आहे ती, किंवा पहिला तारक मंत्राचं ओवी आहे ती. तर याच्यातला अर्थ जर समजून घेतला तर हा अर्थ पूर्णतः मनावर डिपेंड आहे.
म्हणजे हा जो मंत्र सांगितला गेलेला आहे हा मनाला घडवण्यासाठीचा मंत्र आहे, हा इतर कशाचाही मंत्र नाही. तुमच्या मनाला भक्कमता निर्माण व्हावी, तुमच्या मनामध्ये स्वामींबद्दलचा विश्वास वाढावा की स्वामी अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, हे पटवण्यासाठीचा हा मंत्र आहे. हे ज्यावेळेला मन जसं आपण म्हणतो की संकट आलं की मन दुर्बळ बनतं किंवा मन खचतं आणि खचलं की नको ते विचार करायला लागतं, किंवा जसं आत्महत्यांसारखे प्रकार घडतात की मन खचलं किंवा डिप्रेस झालं की संपलं, तिथं काहीच नाही, सगळं होऊ द्यायचं, मन खंबीर असणं गरजेचं आहे. आज जर आपण कोरोनाच्या बाबतीत म्हणू तर जे मला वाटतंय की जेही पेशंट आज आपण सभोवताली बघतोय हे मनाने अगोदर घाबरलेत, खचलेत आणि त्यातच जास्त गेलेले, की तुम्ही घाबरू नका, भिवू नका. एवढी मोठी शक्ती असताना आपलं काहीच वाईट होऊ शकत नाही. हा आत्मविश्वास आधी तुमच्यात येणं गरजेचं, आणि हा आत्मविश्वास वाढवण्याचं काम तारक मंत्र करतोय की मनाला समजून सांगितलंय. कोणतं मन? मग मनाचे दोन प्रकार आहे, अंतर्मन आणि बाह्य मन, ज्याला मी जसं आई आणि मूल हे नाव दिलं. अंतर्मन जे आहे हे तुमचं मोठं म्हणजे सद्गुरू पण आहे, आई पण आहे, मोठा भाऊ पण आहे आणि बाप पण आहे. जसं बाप लेकराला समजून सांगतोय, आई लेकराला समजून सांगते, मोठा भाऊ लहान भावाला समजून सांगतोय आणि सद्गुरू शिष्याला समजून सांगतोय. मग अंतर्मन याने बाह्य मनाला, बाह्य मन हे तुमचं लहान मुलासारखं आहे किंवा लेकरासारखं आहे किंवा ते चंचल आहे की जे सतत बाहेर भरकटत राहतं, सतत बाहेरच्याच गोष्टींमध्ये वासनेमध्ये अडकत राहतं, त्याला अटकाव घालण्यासाठीचा हा मंत्र आहे की तो अंतर्मन सांगताय बाह्य मनाला की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अत्यर्क्य अवधूत आहे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पुन्हा सांगताय, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध गड. जिथे स्वामी पाय, तुम्ही जर स्वामींची सेवा करता, स्वामींच्या सानिध्यात आहेत म्हणजे स्वामी तुमच्या जवळ आहेत, तर स्वामी जिथं आहेत तिथं भीतीचं काय कारण आलं, तिथं स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. म्हणजे हे त्या मनाने त्याला समजून सांगितलं, अंतर्मनाने सद्गुरूने बाह्य मनाला, बाह्य मनरूपी लहान मुलाला हे समजून सांगितलं की बाबा रे, तू घाबरू नको, उगाची भीतोसी भय्ये पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. तुझ्यात स्वामी बसलेले आहेत, तू चिंता कशाला करतोय, तू भीती कशाची बाळगतोय, तू भक्कम बन आणि स्वामींच्या सानिध्यात ये, स्वामींच्या जवळ ये, स्वामींचं नामस्मरण कर, तुला अनुभव येतील. आणि तुझ्यातली, कारण तू कोण आहेस, तू त्यांचा बाळ आहेस, तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, अशक्य हे शक्य करतीलच स्वामी. अशा प्रत्येक कडव्यामध्ये अर्थ भरलाय. जर तो अर्थ आपण डोळे बंद करून विचार जर केला प्रत्येक शब्दाचा, तर तो तुम्हाला घडवण्यासाठी बनलाय. म्हणून मी अमृत हे नाव दिले त्या मंत्राला की तुम्हाला घडवतो तारक मंत्र. आणि ह्याच तारक मंत्राची आपल्या या 20 तारखेला सेवा आहे, महिन्याची सेवा एका दिवसात करून घेतली जाणार आहे की तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच हे काम करायचंय की संकट दूर होतील. संकट हा विषय नका ठेवू तुम्ही, संकट हे प्रारब्ध भोग आहे, तुम्ही आधीच सांगितलंय. आधी तुम्ही घडा, तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमचा स्वामींवरचा विश्वास वाढवा. इतर सोडा, हा बुवा तो बुवा, हे गंडे हे धागे, हे तोडगे ते तोडगे, या भानगडीत पडू नका. तुम्ही आधी स्वामींवर भरोसा ठेवा की तो माझं काम करणारच आहे आणि त्याच्याशिवाय माझं कोणीच नाहीये, तोच माझा तारणार आहे. तुम्हाला तो उभं करतो, खंबीरपणे उभं करतो, समर्थ बनवतो, तुमच्या संकटाही तो दूर करतो आणि तुमचा आत्मविश्वासही वाढवतो. मी सांगते की विश्वास वाढण्यापासून म्हणजे तारक मंत्र हा साक्षात्कारापर्यंत नेण्याची ताकद तारक मंत्रात आहे. म्हणून मी त्याला अमृत मंत्र हे नाव दिलेलं आहे. अतिशय पॉवरफुल मंत्र आहे. मला वाटतं की भक्ताने नाही काही जमलं, पोथ्या वाचायला नाही जमलं, तर किमान 11 वेळा तारक मंत्र हा घरात डेली झाला पाहिजे आणि 11 माळी जप किमान एवढं तरी करा. आणि नसेल तुमचं ते करता तर मी तुम्हाला सोपा मार्ग सांगितलाय की कर्म करा. आणि कर्म करता करता तर तुम्ही पिक्चरचं गाणं गुणगुणत असाल तर तारक मंत्र गुणगुणा, नामस्मरण गुणगुणा, की जेणेकरून तुमच्या मनाला तल्लीनता पण येईल, मन स्थिर पण होईल, तुमचे संकटही दूर होतील. यातून मला हे सांगता येईल. तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे का? नक्कीच. खूप आपण सांगितलं की गुरुचरित्र संदर्भात सुद्धा तारक मंत्राचं महात्म्य आपण सांगितलं. नामस्मरणाबद्दल ताईंनी खूप सखोल माहिती आपल्या ठिकाणी दिलेली आहे. श्रोत्यो, संपूर्ण म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आपण 50हून अधिक मुलाखती आपल्या ठिकाणी झाल्यात. पहिली मुलाखत असेल की जे आपले गेस्ट आहेत, जे पाहुणे आपण आज आपल्या कार्यक्रमात बोललोय की इतका वेळ, जवळजवळ तब्बल 2 तास पासून ताई सलग माहिती त्या ठिकाणी देत आहेत. सुरुवातीचं ताई आपण जे सांगितलं आपल्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक अनुभव आपल्याला
आले. नक्कीच प्रत्येक श्रोत्याच्या अंगावर शहारे आणण्यासारखा प्रसंग होता. स्वामींच्या बद्दल मनामध्ये एक भाव दृढ होऊन, श्रद्धा त्यांच्या प्रती वाढून नक्कीच स्वामी सेवेकरी असंख्य व्हिडिओ पाहून नक्कीच घडतील, हा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करून ताई, एक परिवर्तनाचा ध्यास मनामध्ये आहे, स्वामींची आशीर्वाद आहेच, आणि आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांची सदिच्छा जर या कार्याला मिळाली तर नक्कीच हे कार्य आणखीन अजून चांगल्या मोठ्या जोमाने सुरू राहील, यातही मात्र शंका नाही. श्रोते हो, ताईंनी याच्यामध्ये विविध पद्धतीने आपल्याला कर्मासंदर्भात असेल, त्याचप्रमाणे सुखी जीवनासंदर्भात असेल, कळदरीवनाच्या संदर्भात एक चांगला अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. तर आपण याच्यामध्ये पार्ट्स करून मी या ठिकाणी टाकणार आहेत, ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो अनुभव त्या ठिकाणी नक्कीच ऐकू शकतात. याचे मी जवळजवळ 3 ते 4 पार्ट्स बनवण्याचं माझं नियोजन असेल, ते मी आपल्या चॅनलवर नक्कीच टाकेल. आणि नक्कीच कधी धुळ्याला मी ज्यावेळेस जाईल प्रत्यक्ष सुद्धा ताईंची मुलाखत घेण्याचं माझं नियोजन आहे. यंदाच्या वेळेस सुद्धा ते एक मानस होता, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी दाखवेल, महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला घडवेल, आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकतात. मनापासून खूप खूप धन्यवाद ताई, आपण वेळ दिलात आमच्या चॅनलला. हे स्वामींचंच नियोजन होतं की आपण आज आमच्या चॅनलवरती आलात, इतकं सुंदर आपण अनुभव आम्हाला या ठिकाणी सांगितला. मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. नक्कीच नक्कीच नक्की. धन्यवाद ताई. स्वामी समर्थ.